सर आता मार खाल्लाय म्हणजे आता कसं आहे की नडग्या पण सडकल्यात आणि सर लय लय करून झाडून लय मार खाल्लाय मी तर स्वतःहून सांगतो. कुणी कुणी खाल्लाय झाडून मार? ओके ओके, झाडून आणि नडग्यावर मार कुणी कुणी खाल्लाय? नडगी कळतं? नडगी ह्याला याला म्हणतात नडगी, पुढचा बोन. ओके, आईच मारते झाडून मोस्टली. हा, तुम्हाला कसं मारण्यात अरे आलं? उचलून फेकत होता आम्हाला तर. आणि वर त्यांनी रडा लागलास तर परत मारतो म्हणून परत मारायचे. पप्पा हा, रडता पण येत नव्हतं आणि सांगता पण येत नव्हतं. कुठं सुजलंय कुठं वासरलंय कळत नसेल. तो भागच नव्हता सुजलं बिजलं. रडायचं पहिला बंद करायचं आणि दुखत तर असायचं त्यामुळे काही करता येत नसायचं. अजून लय काय काय, पण जाऊ दे, बाकीच्यांना पण संधी मिळाली पाहिजे, नाहीतर मिळणार नाही. आता मला सांग, तुझं आहे का एवढं मोठं दुःख? मी एकच सांगतो त्यांच्यात मी एक समदुःखी हा. आहे. सर आमचं मास्तर पण लय मारायचं. असंच आमचं मास्तर पण ना असं हातावर नाही मारणार, असं फाळ्याकडे उभारणार, असं हात लाव म्हणणार, मागं सडकणार. मग असंच भीती म्हणत आमचा एक मित्र आहे, त्याचं नाव नाही घेत, तो 8 टावेल गुंडळून आला आणि वर ट्रॅक पॅन्ट घालून क्लासला आला आणि बाबा मास्तर मारतंय म्हणून. आणि असं टेबल नव्हते, असेच सरळ बसले होता मांड्या कसली घालून. भारी आयडिया ही. अरे कसली भारी आयडिया आहे. ते असं काही करायलाच भेटलं ना, डबा सांडले का पॅरेंट्सला बोलवायची ती. आमच्या शाळेत आम्ही हागलो म्हटलं तरी बाबा याची साफ करायची. नाही रे, त्या बोलणार नाही. तो बोलेल का? नाही बोलत आहे. अजून कुठे कुठे लहान मुलं आहेत? इथं एक आहे, इथं एक आहे. हा, तू बोलशील का? नको. कितवीत आहे तू? बोलला की. नाव काय तुझं? हर्षवर्धन. 6वीत आहेस. जवळचा मित्र कोण आहे तुझा? श्रेयस. श्रेय. हा, श्रेयस ना? हा. हा, का आवडतो श्रेयस तुला? म्हणजे काय असं दोस्ती काय तुमची? माझ्या बसमध्ये येतो. बसमध्ये? सेम स्कूलला आहे तुम्ही? हो आणि सेम वर्गात आहे? हो. श्रेयस सोबत तुम्ही म्हणजे एकत्र काय मज्जा मस्ती करता? आम्ही एकत्र बसतो. मी बूट काढे ना. हा, अजून डबा खायला? हा, डबा खायला. येस. पापी दुनिया आहे, सोड. तू बोल. अजून आम्ही खूप मजा मस्ती करतो. वा, बेस्ट. आणि तुझ्या शाळेत तुझा सगळ्यात आवडते टीचर कोण आहे? गीता मॅम. कुठला विषय शिकवतात? इंग्लिश. गीता मॅम कधी मारतात का? नाही. रागवतात का? नाही. होमवर्क जास्त देतात का? नाही. इंग्लिशमुळे नाही, ह्या गोष्टींमुळे गीता मॅम तुम्ही. हा. मॅथ्सला कोण आहेत? प्राजक्ता मॅम. मारतात का? हा. अभ्यास देतात का? हो. चेक करतात का होया? हा. म्हणून ते आवडत नाही. मॅम मध्ये फॉल्ट नाही, शिकवण्याच्या टेक्निकमध्ये फॉल्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. बरं, तुला काय बनायचं आहे आयुष्यात पुढे जाऊन? मला आर्मी बनायचे. आर्मीवर जायचं? वा, मस्त. का जायचंय आर्मीमध्ये? मला आवडतं. आवडतं? हो. आणि त्यासाठी तुझं म्हणजे तुला आर्मी जायचं हे तू फिक्स केलेलं आहे? हा. बेस्ट. आणि मग त्यासाठी तू आता व्यायाम वगैरे करतोस आत्तापासून? तुला सवय? हो. खेळतोस वगैरे? हो. कुठला स्पोर्ट्स खेळतो? तसं नाही, हां, पण असं खेळतो. सगळे हो. आवडेल ते? बेस्ट. हां, मर्दानी. मर्दानी खेळ खेळायला जातो तू? हो. अरे मग अजून काय पाहिजे? निम्मी झोपावशील इथं तू अशीच. मस्त. बरं, तुझं मूळ गाव कोणतं? पुणे. पुणे प्रॉपर. ओके, ठीक आहे. आता हे सगळे इथं बसलेत, त्यांची शाळा झालेली आहे. हो. शाळेबद्दल बोलतात. हो. आता तू एकटा शाळेत आहे, त्यामुळे ते सगळे ऑलरेडी तुझ्यावर जळतात की तू तुझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी पिरियड जगतोय. हो. बरोबर. बरं, आता फक्त सगळ्यांना शाळेची आठवण येते. तर तुला तुझ्या शाळेबद्दल सगळ्यात जास्त काय आवडतं सांग? आमच्या शाळेचा युनिफॉर्म. युनिफॉर्म आवडतो तुला? हो. तू आर्मी मॅन होणार 100%. हो. तू सटल उत्तर दे. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके, घ्या. त्यांना लय येस त्यांच्याकडे दे.
आहे हां. हॅलो, हां. मी त्याचे वडील आणि पालक. ॲक्च्युली आम्ही दोघं पण त्याला घेऊन आलो इथं. वा मस्त. सूरज त्याचा मामा. बर मस्त. शाळेत असताना तो पहिले जे 4 वर्ग शिकला, नर्सरी, सिनियर KG, ज्युनियर KG वगैरे, त्यावेळेस त्याचे मॅडम सांगायच्या की ह्याला ज्यावेळेस मी वॉशरूमला सोडते तर हा जाताना सरळ जातो, पण येताना काही 5-10 मिनिटात येत नाही. हा अख्खा ग्राउंडला एक वेढा मारणार आणि मग क्लासमध्ये येणार. हां. तर त्याचं त्यावेळेस काय थिंकिंग होतं मला माहीत नाही, पण आजही तो स्पोर्ट्स म्हणलं की पुढे असतो. वा. याच कारणाकरता मी त्याला खेळाच्या ह्याच्याकरता 1-2 खेळ त्याच्या मनाने खेळू दिले. वा. तो खेळतोय, पण जेव्हा त्याला असं वाटलं की नाही बाबा आता मी वडिलांसोबत मी ढोल वाजवणार, वा. म्हणजे 2014 ते 2020 पर्यंत 21 पर्यंत मी स्वतः ढोलवादक होतो. हां. 22-23ला घरातला काही छोटंसं बिझनेस पार्ट असल्यामुळं मला काही जाता नाही यायचं. 2023ला त्यांनी अख्खं ढोलपथक गाजवलं. वा. 2024ला आमच्या घरात काही मेडिकल इमर्जन्सी आल्या, पण त्याला पथकात जाता नाही आलं. मग म्हणलं बाबा मी काय करू, म्हणलं तुला काय करायचं ते कर. मग त्याला तिच्या सल्ल्याने आपण मर्दानी खेळाचा आखाडा लावला सांगवीत. वा. आणि तिथं पण तो जातो, व्यवस्थित करतो. फक्त 1 महिन्याच्या प्रॅक्टिसवर भाऊसाहेब रंगारी गणपतीची जी विसर्जन मिरवणूक आहे तर त्याच्यात त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. वा बेस्ट. तुझं नाव सांग परत एकदा. हर्षवर्धन संदीप बांबे. वा. हर्षवर्धनसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तू शाळेला जायची वेळ रडत बिडत नाही व्हय? तू स्वतःहून उठतो? नाही, मम्मी उठवते. मम्मी उठवते पण तू रडत नाही, मला नाही. जायचं वगैरे नाही असं म्हणत नाही. नाही. तो ऑलरेडी डिसिप्लिन मध्ये 100% जाणार तो आर्मीत. हो. मी असं बघायचो आमच्या उठवायला आलो की पोटात दुखतंय, हे दुखतंय, ते दुखतंय. डेंजर आहे. भारत सेफ हातांमध्ये. बेस्ट. येस. शाळेत खूप वेळ राहिलेला आहे, आता थोडा वेगळा आहे. लग्न झालेले कोण हात वर करा. काय ॲडवाईस द्याल बाकीच्या लोकांना? तिथं दिदी करा म्हणल्या, दादा करू नका म्हणले. नक्की काय काय केलं पाहिजे? केलंच पाहिजे. विषय बदलला पाहिजे, म्हणजे दुखती नस आहे. आपण कंटिन्यू करूया. काय केलं पाहिजे? का करा, बेस्ट आहे, करून बघा. हाय का? अरे करा म्हणलो की, बघावं तर लागणारच की. आता लग्न झालं की आयुष्यभर आता निवांत. अरे करू दे की, मग कळेल की त्यांना. दमकी झाली तुम्हाला कळानाच. आपण एक जाऊ दे, सोडा. नाही खड्डा नाही बाबा, एवढं नसतंय, असं काय नसतंय. इट्स अप टू द पर्सन. बट हा ही खूप असं काय नाही. घर पप्पाच्या नाव आहे. मला भीती पप्पाची आहे की मी इथं काय चुकीचं बोललं तर पप्पा घरात घ्यायचा नाही. ही तुम्हाला माहिती आहे, बापाची भीतीला वयाची मर्यादा. लहानपणी काय केलं तरी बापाची भीती वाटायची. शाळेत गेलो काय चुकलं, पप्पा म्हणले इकडे या बोलायचं तरी बापाची भीती वाटायची. कॉलेजला गेलो इकडे या जरा तरी बापाची भीती वाटायची. जॉबला गेलो काय रे काय चाललंय, कॉल करत नाही तरी बापाची भीती वाटायची. आत्ता शोला लवकर वेळेत कॉल नाही केला तरी बापाची भीती वाटते. ही बापाची भीती बऱ्याच संकटातून तारून नेतो बरं का. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण डबल वेळा विचार करतो आणि थांबतो, त्या भीतीमुळेच असतं. तो ही भीती गरजेची आहे. ओके. कोण त्यांच्या वडिलांसोबत रात्रीच्या गप्पा वगैरे मारल्यात का निवांत कधी? असं मारलेलं? ओके. सांगायचं त्याबद्दल का, कसं होतं काय होतं? नाही नाही सांगायचं, पण गप्पा मारल्यात इकडे कोणाला सांगायचं? म्हणजे आता त्यांनी खूप हसवलं, मला माहिती नाही बेबी, मी इमोशनल होईल. नो वरीज. तर म्हणजे आफ्टर डिलेव्हरी मला म्हणजे त्रास झालेला एक, म्हणजे इन्फेक्शन वगैरे झालेलं. माझं बाळ फक्त 3.5 महिन्याचं होतं. बर. म्हणजे माझ्या सासऱ्यांनी वगैरे खूप सपोर्ट केला नंतर. म्हणजे मी
ॲक्च्युली गॅरंटीच नव्हती मला दिली डॉक्टरांनी. बर. आणि मी ICUत होते, साने गुरुजी हॉस्पिटलला, मी होते हडपसरमध्ये. आणि माझी बहीण 23 वर्षाची असताना एक्सपायर झाली, थोडं आजारपण वगैरे याच्यामुळे. आणि मग मी त्यावेळेस 25 ऑलमोस्ट 26 वगैरे असेल जेव्हा ही आरवी झाली तेव्हा. आणि मग जेव्हा ICU मध्ये होते मी तेव्हा म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं डॉक्टरांनी की जास्त दिवस नाहीये, किंवा म्हणजे खूप त्रास झालाय तिला, तिने खूप सहन केले आणि अंगावर काढले म्हणून. आणि ते झालं. मग माझे पप्पा म्हणजे माझ्या जवळ आले, मला म्हणले ती गेली आता तू जाऊ नको, तू कर, तू सहन कर, तुला काय असेल ते मी सगळं करतो, तू सहन कर, फक्त माझ्यासाठी राहा फक्त जगामध्ये. सो तो एक बाप म्हणून जो असतो ना, त्याने जी हिंमत दिली आज, ती खूप आहे माझ्यासाठी. आणि न चुकता रोज मला डेली 12:30 त्यांची सुट्टी होते, मला रोज एक कॉल येतो की पिल्लू कसे आणि तू कशी, तू जेवली का. 2 सेकंद फक्त बोलतात, पण बोलतात माझ्याशी. सो एक बाप जो असतो ना, ते सगळ्या बापांसाठी, मी असं म्हणत नाही की माझ्या वडिलांसाठी, सगळे. आणि हिच्या डॅडूने म्हणजे हिच्या वडिलांनी सुद्धा मला तो खूप सपोर्ट जो केला ना, की तू राहा, संसार अजून शिल्लक आहे आपला, तू राहा, तू अर्धवट सोडून जाऊ नकोस. येस. आणि मी फक्त हिच्यासाठी, तिच्या डॅडूसाठी आणि माझ्या मम्मी पप्पांसाठी आज इथे. थँक्यू. ह्याबद्दल मला एक बोलायचं की पोराचा आणि बापाचा जो कॉल असतो ना, त्याचं ड्युरेशन मॅक्सिमम 15 सेकंद असतं. मॅक्सिमम. मी आत्ता माझा फोन दाखवू शकतो तुम्हाला. मॅक्सिमम 15 सेकंद. हॅलो हॅलो, कुठे रे? बाहेर. घरी कसं जाणार आहे? घरी पोचल्यावर कॉल कर. ओके. घरी गेलो. कुठे रे? बाहेर. काय करत होता? ओके. जेवला का? ओके. आवाज असा काय येतोय? काय नाही, आजार होतो. गोळ्या खा. ठेवू का? ओके. तुमची तब्येत कशी? मला काय होतंय? हे असं जे अब्रप्टली बोलतात ना, वडील कधीही वितळत नाही पोरापुढं, कारण त्यांना माहीत असतं आपल्या वडिलाची ती बाजू वडिलांनी आपल्याला कधीच दाखवलं नाही की मी नर्वस आहे, मी हताश झालोय किंवा मी इमोशनल झालोय. कारण त्यांना माहीत असतं त्यांना जर आपण तसं बघितलं तर मग आपण पण तशी होणार आणि आपण टेन्शन घेणार. पण वडिलांची ती बाजू त्यांच्या बायकोनं म्हणजे आपल्या आईनं बघितलेली असते. म्हणून मला वाटतं आपल्या घरातली सगळ्यात स्ट्रॉंग व्यक्ती आई असते. बरं, वडील आहेत नो डाऊट, बट आई पुढं सगळी व्यक्त होतात. नीट बघा, आई व्यक्त क्षुल्लक कारणाला होती. नीट बघा या गोष्टी, क्षुल्लक कारणारे. आता का बाया ती भाजीवालीने एवढ्यालाच भाजी दिली, मिक्सरच हे झालं. क्षुल्लक कारणाला आई व्यक्त होती, मेजर कारणाला आई व्यक्त होत. आईपाशी सगळी व्यक्त होतात. पोरगा बी म्हणतो पप्पाला सांगा असं असं आहे, बाप म्हणतो त्याला सांगा असं असं आहे. मम्मी घरातल्या घरात ताळमेळ बसवत असते का नाही? डेंजर असतं ह्या विषय. आणि तो 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 भागच वेगळा आहे, म्हणजे मम्मी विषयीचा भागच वेगळा आहे, त्याबद्दल वेगळं स्पेशल आहे. ते स्पेशल मी 1.5 वर्ष झालं डिले केलेलं आहे त्यावर बोलायचं. वुमन नावाचं स्पेशलच आहे. सो ते 3 तासाचं स्पेशल्स आहे, टोटली स्त्रियांना डेडिकेटेड आहे. मी मर्द नावाचं एक स्पेशल्स केलं तर ते पुरुषांसाठी डेडिकेटेड होतं आणि ते यूट्यूबला रिलीज नाही केलं, कारण त्यामध्ये मी अशा काही गोष्टी सांगितल्या की त्या तुम्हाला आत्ता अतुल सुभाषची जी केस झाली त्यात तुम्हाला रिलेव्हंट वाटलं असतं. त्यावेळी ते समाज घेऊ शकला नसता. पण एक दिवस मी पुन्हा एकदा मर्द परफॉर्म करेल आणि तेव्हा समाज घेऊ शकेल की नक्की काय चालतं पुरुषाच्या आयुष्यात. आणि तो परफॉर्म झाल्यानंतर मी 100% वुमन पण परफॉर्म करेल. सो वुमनहूड जे काय जे मी जवळून बघितलं ते पण 100% मे बी ह्याच वर्षी होईल ते पुण्यामध्ये. आणि ती खूप भारी बाजू आहे. बहीण, तुमची मैत्रीण असो, इवन तुमची कलिग असो, सो ती खूप भारी बाजू आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही एक्सप्रेस झाल्याबद्दल. येस, अजून कोणाला असं जर सांगायचं? येस 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 येस. हॅलो. हां, नमस्कार. आपण प्रत्येकजण आता इथं प्रत्येक वडिलांबद्दल बोललो, बट माझा एक अनुभव असा आहे की तुमचा मी एक व्हिडिओ बघितला होता युट्यूबवर की वडिलांना एकदा घट्ट मिठी मारा, की ती सगळ्याच म्हणजे ती फिलिंग खूप वेगळी असते. तर असं एक सीन झाला घरामध्ये की असं झालं वातावरण आणि वडिलांना एक असं वडील पण आणि मी पण असं एक घट्ट मिठी मारली या कारणावरनं. त्यानंतर असं जे रिअलायझेशन झालं की एक 12वी नंतर मुलं असं मॅच्युअर होत जातो की त्याला कळत जातं प्रत्येक गोष्ट, कारण की कसं चालते. आपण वडिलांना म्हणतो, वडिलांना बारीकपणापासून आपल्याला भीती असते, आदरपूर्वक की एक भीती ती तोपर्यंत होती. बट ज्यावेळेस वडिलांना घट्ट मिठी मारली आणि त्यानंतर जो अनुभव आला, नंतर जो वडील म्हणून जो कळायला लागले
ती खूप वेगळं होतं की आपण प्रत्येक आपल्या वडिलांना म्हणतो की वडील आपला म्हणजे रागावतात वगैरे प्रत्येक गोष्टी करतात. बट नंतरनं जे वडील कळायला लागले आणि नंतरनं बहिणीचं लग्न वगैरे झालं. मी माझ्या बहिणीच्या लग्नात माझ्या वडिलांना पहिल्यांदा रडताना बघितलं होतं. ते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं ते. तर त्यानंतरनं पुरुष कळायला लागला आणि वडील आतनं कळायला लागले. आज पण आपण कुठं पण बाहेर वगैरे गेलो वडिलांचा फोन येतो. आधी फोन यायचे नाही काय नाही, पण वडील वडिला एक्सप्रेस करत नाहीत लवकर. सो ते हळूहळू एक्सप्रेस व्हायला लागले वडील माझ्यासोबत. आणि आज असं बॉन्डिंग आहे की मतलब मी काही सांगू शकतो वडिलांना एवढ्या पडचं. बट 12वी पर्यंत मी वडिलांसोबत, वडील एका रूममध्ये, मी गावाला होतो, वडील पप्पा मुंबई पुण्याला असतात कामाला. तर असं होतं की वडील एका रूममध्ये, मी एका रूममध्ये, असं हे होतं. पण नंतर जसं बॉन्डिंग वाढत गेलं तसं जे वडिलांना समजत गेलो आणि आज वडील आणि माझं इंटरॅक्शन खूप आहे. ते तुमच्या व्हिडिओमुळे की मी वडिलांना जी घट्ट मिठी मारली ना, ते मला अजूनही तो अनुभव आठवतोय की काय करायचं ते यांच्यासाठी बस, याच्या पुढे काय नाही. बेस्ट. आणि हे मी खरं सांगू, बाप घर सोडल्यावरच कळतो. हे डायरेक्टली सांगतो, घरी राहून बाप नाही कळत, कारण तो सगळं घरी आणून देत असतो. वही पाहिजे आणून दिली, मोबाईल पाहिजे आणून दिला, रिचार्ज पाहिजे आणून दिला, सगळं. आपण स्वतः जेव्हा बाहेर जातो तेव्हा कळतं आता आणून देणारं कोण. त्यांनी सगळी सोय लावली, पण आता विचारणारं कोण. सो खतरनाक, भारी. आणि कोणी कोणी मिठी मारलेली आहे वडिलांनी मिठी मारलेली. वा वा वा, मस्त मस्त. किती लोकांची इच्छा आहे मिठी मारायची. काय थांबवत आहे तुम्हाला? खरं खरं सांगा. भीती वाटते? हां, हिंमत होत नाही. काय वाटतं काय होईल जर तू हिंमत केली तर? ऑकवर्ड होईल दोघं पण, आणि ते नको आहे तुम्हाला. ठीक आहे, मी सांगतो काय होतं, कारण मी प्रयत्न केला ह्या गोष्टीचा आणि माझा सक्सेस रेट शेवटीच्या 10व्या अटेम्प्टलाच आलता. म्हणजे मी 9 वेळा पप्पांना मिठी मारायचा प्रयत्न केला होता, पण मी खूप आउटकम्स त्याचे बघितले. जसं नाही का डॉक्टर स्ट्रेजनं आउटकम्स बघितले आणि एकच आउटकम होता ज्यात सक्सेस होणार होतं, तसं माझं होतं. सो माझा बड्डे होता आणि आदल्या रात्री मी ठरवलेलं की उद्या बाबा पप्पाला सकाळी पप्पा हॅपी बड्डे म्हणणार, हातात हात घेणार. बापाचा हात बघेल ना कसा कडक असतो एकदम, माहिती ना. सो मला ते लय भारी वाटायचं, पप्पा शेकंड करायचं बड्डे दिवशीच एकदाच. आणि गाडीवर पण बसलो तर मी अर्धा फूट अंतर ठेवून असं मागं धरायचो पप्पाला, कारण चुकून लागलं वेगळं काय तर. मग सेकंड केला पप्पाने. मग त्याच्या आदल्या रात्री मी उशी घेतली एक. म्हणलं आता पप्पाला मिठी कशी मारायची आपण, की पप्पा असा येईल नाही का, आणि मग मी थांबवीन आणि मी असा म्हणीन. पण पप्पा म्हणते ही वेगळंच काय, हे ना असं का अडवले का. आधी आपण जाऊन अप्रोच करायचं पप्पांना की पप्पा मला तुम्हाला मिठी मारायची, मी मिठी मारू का. तर पप्पा परत म्हणा ही वेगळंच काय काढलं आता, किंवा पप्पा एवढ्या गडबडीत असतो, जाऊ दे संध्याकाळी बघू, दुकानात जाऊ दे. म्हणजे डिले खतरनाक करतील. तर मी बघितलं की काय कसं. सो मी ठरवलं, मी आता जिंजी लोकांना पण जवळनं बघितलं. सो मला एक नवीन कन्सेप्ट कळली की साईड हग म्हणून एक विषय असतो. साईड हग माहिती आहे तुम्हाला? असा हग करायचा असतो फक्त, असं की असं, म्हणजे असं फेस टू फेस नाही असं. सो मी म्हणलं चालतंय, ॲटलिस्ट खांद्यावर हात ठेवून असं करायचं. बर्थडे दिवशी उठलो बाहेर, पप्पा म्हणले भैया हॅपी बर्थडे आणि हे वर्ष तुला सुखा समाधानाचं जाऊ, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. मी म्हणलं तुम्ही हाय म्हणल्यावर जाणारच की. म्हणजे मी पहिला पंचला भारी लँड झाला माझा, की म्हणलं हा थोडं वितळेल आता फादर. आणि त्यानंतर मी म्हणलं असं केलं, मी कन्सेंट घेतला आणि मग त्यांना मिठी मारली. बरं मला असं केलं, हां चला दुकानात जाऊ दे. गेले आणि मी जी बेकार रडलो, मी जी बेकार रडलो. आणि मला 2 महिन्यांना माझी मम्मी सांगते की तुला मिठी मारल्यावर, तू मिठी मारल्यावर पप्पा तुझा माझ्यापाशी रडलेला. म्हणजे आणि मी एक कमेंट पण वाचलेली माझ्या त्या व्हिडिओवर की आपल्या पिढीला बापाला मिठी मारायची गरज नाही आहे, त्यांना हात लावायची गरज नाही आहे, आपल्या मनातले रिस्पेक्ट होती. मित्रा तू त्या लेवलच्या इमोशनला अजून पोहोचला नाही. लय गरज आहे मिठी मारायची, लय गरज आहे. आणि मी जवळून बघितलेले माझ्या अशा मित्रांचे किस्से आहेत ना, की मागच्या शोला तुम्ही बघितलं असेल की एक मुलगा पुढं आला यश म्हणून. त्यानं सांगितलं की त्याच्या आयुष्यात झालेली सगळ्यात भारी गोष्ट काय, की तो काम करायला लागला पुण्याला बाहेर आणि त्याच्या वडिलांनी ड्रिंक करणं सोडलं. त्याच्या आयुष्यातली सगळ्यात भारी गोष्ट ही. सो या छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्यासाठी नॉर्मल वाटतं पण कोणासाठी तर ते खूप मोठं असू शकतं. येस, अजून कोणाला बोलायचं? हात बरेच लोकांनी वर केले ते इकडे आणि मग तिकडे. येस. तर वडिलांविषयी विचार निघाला होता म्हणून बोलावंसं वाटलं थोडंसं. येस. तर विषय असा आहे, तुम्ही जसं म्हणला की वडील व्यक्त होत नाही कोणापाशी, तर ह्या विचारावर मी खेद देतो. माझा वडील
माझ्या वडील मला आजपासून पण सांगतात, जेव्हा तुझा जन्म झाला 1999ला तेव्हापासून मी पहिली दारू सोडली, सगळं व्यसन सोडलं. त्यानंतर मला वाटतं मी 10वीत असेल, ऑगस्ट महिना 24 ऑगस्टला ज्यावेळी माझं वडील सरपंच झालं, राजकारणात नुसतीच एंट्री टाकली होती, ती पंचवार्षिक पूर्ण. आज सुद्धा त्या टायमाला जेव्हा वडील स्वतःहून व्यक्त झालं होतं माझ्यापाशी, तेव्हा ते म्हणले की तुझा बाप राजकारणात असा आहे आणि गावात असा आहे ना, त्यानं कुणाचा पैसा खाल्लाय ना आतापर्यंत कुणाचं 2 नंबरचं काम केलंय. एवढा प्युअर बाप आहे, तुला फक्त तेवढंच सांभाळायचं. आणि तिसरी गोष्ट अशी सांगितली की, आणि त्यानंतर मला ना कधी वडिलांनी, मला वाटतं 4थीपासनं 5वीपासनं ना कधी वडिलांनी हात उचललाय आणि ना मी असं कार्य कुठले केले की वडिलांनी माझ्यावर हात उचलला. आणि जी तुम्ही म्हणता की आई वडिलांना हक करता येत नाही किंवा बोलता येत नाही, सगळं खोटं आहे. फक्त जाऊन बसा, 5 मिनिटं त्यांच्यापाशी बसा, विचारा काय चाललंय आयुष्यात. नाही तुमचा बाप व्यक्त तुमच्यापाशी झाला तर माझं नाव बदला. आणि त्यानंतरची एक तिसरी रिस्पेक्ट मी माझ्या वडिलांना खास करून देतो. मी त्यांना फादर पप्पा असलं नाव अजिबात देत नाही. आपण नाव देतो सरळ राजसाहेब मालक. आणि एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा आज सकाळी जस्ट मी मग गाव सोडलं साधारण 5 वाजता, आणि माझ्या बहिणीचं लग्न झालं 22 तारखेला जस्ट. आज मी बघितलं, म्हणजे 22 तारखेला मी बघितलं रडलेला बाप नक्की कसा असतो आणि लग्न कसं उचललं जातं. का मुलीचं, सख्या बहिणीचं लग्न भावाभावांनी आणि त्याच्या वडिलांनी कसं उचललं जातं. घरातले 5 लोकांनी फक्त पूर्ण जो 7-10 लाखाचा जो खर्च कसा उचलला लागतो, ऐवज कसा भरला जातो, तो सोनं 3-4-10 तोळ सोनं कसं दिलं जातं, हे सगळा खर्च एका भावानं कसा उचलला जातो ही बघितलं. आणि त्याच सकाळी मी वडिलांना उठवलं नाही 5:30 वाजता, बघू म्हणून आपलं दर्शन घेतलं, निघून आलो. मला माहिती आहे आज काहीतरी झालं असतं. एवढंच. त्यामुळं कसं आहे, आईबापाविषयी कधी पण आईबापाला जेव्हा भेटता का नाही तुम्ही, बोला फक्त, मोकळं सोडू नका बापाला. आणि जेव्हा कळतं का नाही तुम्हाला की बाप तुम्हाला शेअर करायला लागतो का नाही 4 गोष्टी, तेव्हा तुम्ही आपोआप ओझं घ्यायला चालू करा. ही दुनियादारी बिनियागिरी तुम्ही अशी सोडून देतात. ही एक गोष्ट मला खूप पटली की बाप जेव्हा व्यक्त होतो तुमच्या पुढं, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली जबाबदारी घेता. आणि ही गोष्ट आम्हाला 10वीपासून कळायला लागली. आम्ही 10वीपासून लोकांच्या दुकानात काम करायला लागलो. आम्ही 11वी-12वीची फी भरायला लागलो. स्वतःचे जेव्हा ग्रॅज्युएशन केलं आणि इथंपर्यंत आलो. आता जॉब करतोय. आता पुढे अजून बरंच काय काय करायचंय. बापाचं नाव भरपूर मोठं करायचं. थँक्यू. ही गोष्ट तो जो बोलला त्याला मी थोडं एलॅबोरेट करतो की असं धरून चालला की तुमचे वडील तुमच्यापाशी एक्सप्रेस झालेत की बघ भैया, बघ दिदी, माझ्याकडून जेवढं बेस्ट होते तेवढं मी तुमच्यासाठी केलंय. आता इथनं पुढं तुम्हाला करायचंय, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, वेळ आल्यावर तुम्ही कराल. ते म्हणलेत का आत्ता करा, पण तुम्ही लिहून घ्या, त्या दिवसापासून तुम्ही करायला चालू करता. कारण इतक्या दिवस त्यांनी जाणीव पण करून दिलेली नसती की एवढं सगळं मी करत होतो. पण एक दिवस असा येतो आणि ते म्हणतात की बाबा आता तुम्ही टेक ओव्हर करायची वेळ झाली. आणि मला तेच कळतं की वय वाढेल तसं हळूहळू सगळ्या गोष्टी कळतात की आपला पप्पा कुठलीही गोष्ट झाली की लगेच रिॲक्शन का देत नाही. हे मी शिकलो माझ्या वडिलांकडून की आपल्या आयुष्यात बारक्या गोष्टी झाल्या ना, आपण लय पॅनिक होतो, लय राग येतो, काय तर होतो. पण तेच वडिलांसोबत झालं तर ते म्हणतात ठीक आहे, ओके, का काय. ह्याचा अर्थ असा आहे का ते लय मॅच्युअर आहेत नाही. तावून सालाखून निघाले, आपल्याबरोबर झालं ते त्यांच्यावर पण जवानीत झालेलं आहे. 100% आता त्यांना रिॲक्शन द्यायला समजली. म्हणून मला असं वाटतं की जास्तीत जास्त आईवडिलांशी बोललं ना, आणि ऑनेस्ट असतं. म्हणजे आईवडिलापेक्षा बहीणभाऊ तर सगळ्यात खतरनाक ऑनेस्ट असतात की ते फिल्टर्स ठेवत नाहीत की असं आहे तर तसं आहे, तसं आहे तर तसं आहे. सो हे कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे. आणि ह्या शोच्या माध्यमातून 6 वर्ष झालं मी हे सांगत होतो, तेच सांगतो की बाहेर व्यक्त होऊन तुम्हाला भारी वाटेल की बोलणं, बॉन्डिंग झालं. पण तुम्ही घरात बोलला तर ते सेफ पण राहील आणि बॉन्डिंग पण वाढेल. बाहेर किती सेफ राहील आय डोंट नो. ठीक आहे. येस, ओके. चला शेवटच्या टप्प्याकडे जाताना माझ्या पिटाऱ्यातले सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न मी काढणार आहे पुढं. ठीक आहे. लास्ट टाइम कधी रडलेला? आता कोणच नाही येणार. हां, तिकडे एक आहेत, थांबा, तिथे एक आहेत, अजून तुम्ही दोघं स्टेजवर आलेले आहेत. ते सोडून कोण आहे नवीन? इकडे दोघं आहेत, तिकडे आहेत. ओके, येऊ दे. इथे तुम्ही पण हातावर केलं? हां, एकदा सरांकडे दे.
नमस्कार. नमस्कार. स्वतःचा व्यवसाय होता. हां. काही व्यवस्थित काही वर्ष चालले. त्याच्यानंतर 12-13ला काहीतरी स्लॅग आला होता बर. इंडस्ट्रियल एरियामध्ये. भरपूर भटकलो. भरपूर कंपन्या, म्हणजे इथून शिक्रापूर म्हणा, इकडं बऱ्याच ठिकाणी गेलो. मोटरसायकलवर जायचो. माझ्याकडे काही एकटा जायचो, फाईल असायची बरोबर. जायचो जॉबसाठी, म्हणजे स्वतःच्या कंपनीसाठी जॉब हे करण्यासाठी जायचो, इंट्रोड्यूस करण्यासाठी. भरपूर भटकलो, काही जॉब मिळाले नाहीत. म्हणजे अक्षरशः असं झालं की कंपनी बंद केली मी, जॉब करतो आता. त्यावेळेस इतका म्हणजे हताश झालो होतो की आई पुढं इतका रडलो. त्यावेळेस खूप रडलो, म्हणजे जवळजवळ 1.5 तास रडत होतो की मी कुठं कमी पडतो किंवा माझं काय चुकतं. हां. त्यामुळं ते जरा अजूनही फील होतं. अजून येतं. आणि तेव्हा रडल्यानंतर तुम्ही शांत झाला आणि आता नॉर्मल. बेस्ट. सो तेच सांगतो, कधी कधी हेच गरजेचं असतं की तुमच्या आवडत्या व्यक्तीपुढे तुम्हाला व्यक्त व्हायचंय फक्त. मग आई साहेबांनी कसा आधार दिला? काही नाही, आई साहेबांनी वडिलांना सांगितलं. वडिलांनी नंतर बोलवलं, बसवलं. आता ठीक आहे, जे काही लोन आहे ते आपण फेडू, कंपनी बंद करू, तू व्यवस्थित जॉब कर. वा, मस्त. थँक्यू. येस. ह्या साईडला तुमच्याच लेफ्ट साईडला. येस. नमस्कार सर. नमस्कार. ह्याच वर्षी आय गेस नोव्हेंबरमध्ये, लास्ट इयर नोव्हेंबर, आई वडिलांचं आणि आमच्या फॅमिलीच्या सगळ्यांचं ध्येय मना, स्वप्न मना साकार झालं. गृहप्रवेश केला. वा वा वा, मस्त. आणि थँक्यू. गृहप्रवेश केला. ॲक्च्युली आमचे चुलते नव्हते तेव्हा, चुलते वारले होते. पप्पांचं आणि चुलत्यांचं बोलणं नव्हतं, पण बॉन्डिंग खूप चांगलं होतं. मस्त एकदम. वडील सॉरी जरा थोडंसं टेक युअर टाइम. हां, तर गृहप्रवेश वगैरे केला. त्या दिवशीच रात्रीपासून तिथंच राहायचं असतं आणि तेव्हापासून तिथंच राहायला चालू केलं. नवीन घरती राहिलो होतं आणि पप्पांची गडबड होती की लगेच वास्तुशांती पण उरकून टाकायची. पण माझं, आईचं, भावाचं म्हणणं होतं की नाही, थोडे दिवस आपण थांबूयात आणि मग करूयात. तो एक दिवस होता की एक आनंदाश्रू होते त्या दिवशी. सगळेजण खुश होते. आत्या, काकू, दादा, मी सगळेजण फॅमिली खुश होती. महिन्यानंतरच साधारण एप्रिलमध्ये 5 एप्रिलला वास्तुशांती ठेवली. वास्तुशांती वगैरे सगळी समाधानाने सगळ्या आनंदात पार पडली. एक्झॅक्टली एका महिन्यानंतर 5 मेलाच आजोबा गेले. आजोबा गेले त्या दिवशी रात्री मला आणि वडिलांनाच माहिती होतं की असं झालं. ॲक्च्युली त्याच्या अगोदरच आजोबांना डिस्चार्ज घेऊन आणलं होतं घरी. वडील रात्री हॉस्पिटलमध्ये असल्यानंतर वडील झोपले होते. मीच खाली सिच्युएशन जरा हँडल केली. पण जेव्हा मला वाटलं की आता आपल्या हाताच्या बाहेर चाललंय, पप्पांना बोलवलं पाहिजे. पप्पांना बोलवलं, असं झालंय पप्पा. सगळ्यांना बाहेर काढलं. मी पप्पांनी सिच्युएशन हँडल केली. एक ओळखीचे डॉक्टर होते, त्यांना कॉल केला. त्यांनी स्टाफ पाठवला. मग डिक्लेअर केलं त्यांनी. तोपर्यंत रात्री माझ्यात, पप्पा आणि आत्याला, आमच्या 3 जणांनाच माहिती होतं. नुकतीच आत्या आली होती. रात्री म्हणजे असं वेळ निघत नव्हता पटकन. कोणाला सांगायचं, कसं सांगायचं, काय सांगायचं. पप्पांनाच मी म्हणलं की दादाला वगैरे मी सांगतो, दादाला, भैयाला, तुम्ही काय त्यांना नका फोन करूत. दादाला रात्री फोन केला 1-1:15 दरम्यान. दादाला म्हणलं, दादा आजोबा गेले. ठीक आहे म्हणलं. कसं काय? या सकाळी लवकर निघा, आपल्याला 8पर्यंत सगळं उरकायचं. तो आला वगैरे. रात्रीपर्यंत काय नाही, मी नाही, पप्पा नाही, सगळे नॉर्मल होतात. पण माझं दादाचं असं आहे, म्हणजे दादाला कधी सांगू पण शकलो नाही. मे बी कळेल. दादा पुण्यावरून आला घरी आल्यानंतर जेव्हा दादाला बघितलं, दादाला बघून जो मी खूप रडलो. आणि मग मला दादाला बघून पप्पा रडतात. ते एक वडिलांना तेव्हा रडताना पाहिलं. म्हणजे एक त्यानंतर तुमचा बॉन्ड अजून स्ट्रॉंग झाला. आता
आत्ता जेव्हा उठून गेलो तेव्हा सुद्धा वडिलांचाच फोन चालू ना, आपल्या वडिलांचाच मुद्दा चालू होता. वा आणि इच्छा पण होती की पप्पांचा फोन यावा, आत्ता आपल्याला फोन केला असं बरं झालं असं, तेवढा पप्पांचा आला मस्त फोन. मस्त. एकंदरीत 2024 वर्ष म्हणजे असं एक आनंदाचं पण गेलं आणि खूप दुःखाचं पण गेलं. प्रत्येक वर्ष असं असतं. आणि मी सॉरी टू इंटरप्ट, बट मी असं म्हणतो की तुझ्या आजोबांनी ॲटलिस्ट तुझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण होतं आणि तुझ्या वडिलांनी काहीतरी केलंय त्या घरात, ॲटलिस्ट ते तरी बघता आलं शेवटचं त्यांना. तेच आम्हाला वडिलांनी का खोटं पाडलं, म्हणजे का तेवढा महिन्याची घाई केली ते ते आता आम्हाला कळतंय. त्या दिवसानंतर Yes. कळलं की बाबा पप्पांना बरोबर आहे, बाप शेवटी बाप असतो, त्याला माहिती असतं सगळं कुठल्या वेळेला काय Yes. करायचं. वा त्यासाठी थँक्यू. हॅट्स ऑफ टू यू. जसं तू दादा म्हणला नाही का, वडील व्यक्त होत नाहीत. आणि माझं पण, मी आजपर्यंत नव्हतं रडलं कधीच, म्हणजे लहानपणी जे रडलं असेल त्यावेळी, पण नंतर जेव्हा रडायची वेळ आली ते पण मी वडिलांच्या मांडीवरच रडलो शेवटचा, आत्ता म्हणजे मागच्या 1.5 वर्षापूर्वी. कारण खूप गोष्टी घडल्या आणि तुला पण सांगितलेल्या आहेत मी बऱ्याच गोष्टी. त्या एवढं बर्डन होतं त्याचं, कुठंतरी मोकळं व्हायचं होतं. शेवटी मी वडिलांची मांडी चूज केली. आणि नंतर मग जसं आता रिसेंटली आईची कविता टाकली तू, त्याच्यावरती मला कमेंट केलीस चांगली, तसंच मी मग वडिलांची पण कविता केली, पण ती कधी व्यक्त नाही केली वडिलांसमोर. म्हणून मग मी ती वडिलांची कविता कधीतरी मला व्यक्त करायची, म्हणून म्हटलं एकदा आता स्टेज मिळाला, स्टेज म्हणजे बोलायचंच आहे तर वडिलांसाठी बोलूया. स्टेज मिळालाय, ये. कविता वगैरे करतो कोण आपल्या इथं अजून? वा मस्त. सूरज भारी लिहितो, खूप भारी लिहितो. येस. वडिलांवरतीच आहे, म्हणजे जी माझी परिस्थिती होती त्या परिस्थितीवरती मी ही लिहिलेली आहे. ना त्रास मला कशाचा झाला, ना घास कधी कमी पडला, ना थकणारा ना थांबणारा, प्रत्येक संकटाशी एकटा नडला. वय झालं बापाचं तरी लेकांना म्हटला नाही जबाबदारीचा गाडा ढकला. कष्टाने कमावलेला वैभवाला लेकाच्या एकाच चुकीमुळे तो मुकला. बाप होतो शेवटी भावना स्वतःच्या नाही आवरू शकला. लेकाच्या चुकीवर ओरडला पण त्रास बघून लेकाचा एकट्यातच तो रडला. आत्मविश्वास हरवलेल्या लेकाला खरा गुण त्याने जाणला. नको करू काळजी मी घेईन बघून काय धीराने तो म्हणला. कसं होईल काय होईल हा विचार कधीच डोक्यात नाही आणला. लागेल ते करू म्हणत दिवस त्याने रात्रीपर्यंत ताणला. शाळेने अडाणी ठरवलेला आयुष्याच्या विद्यापीठात स्कॉलर ठरला. बघता जगता सहवासात त्याच्या माणूस माझ्यातला मात्र बाप घडला. वा. आणि द बेस्ट पार्ट ऑफ इट इज की तो मेसेज त्यानं त्याच्या वडिलांना व्हॉट्सअपवर पाठवलाय, तो वाचून दाखवत आता. आणि खाली हॅपी बर्थडे पप्पा लिहिले. आणि ऍक्च्युली रीड केलं फक्त. हा रीड रिप्लाय नाही, रिॲक्ट नाही. कळलं नाही. बाप अवघड आहे, संबंध खूप अवघड आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ओके यस. आता मी फनीकडे जाणार आहे परत एकदा. मी लय रडन आज. फनी आहे. ओके आपण लास्टून दुसरा किस्सा तुमचा घेऊया, ठीक आहे? ओके. आता मला काय तर डेंजर पाहिजे गोष्ट. डेंजर पण लय डेंजर नको, मापात डेंजर. ओके हां येस. कशा रिलेटेड सांगचाल? लहानपणी केलेलं माप असतंय. बोला ना. हां काय नाही, तर घरी गणपती बसले होते आणि माझं वय असेल एक 7-8 वगैरे 9. आणि मला सांगितलं होतं की पेढे आणायचे आहेत मला. आणि मी गेलो मिठाईच्या दुकानात, 1/2 किलो पेढे घेतले असतील, एक 12-13 वगैरे. आणि यायला निघालो त्यावेळेला मी असंच येता येता ठरवलं की आता आहेत 13-14 पेढे आपल्याकडं आणि वडिलांना डायबिटीस आहे आणि ते तसंही खात नाहीत, म्हणजे ते तसाही त्यांचा पेढा माझ्याकडेच येणार आहे. तर आणि आत्ता माझ्या जिभेला आणि पोटाला गरज आहे त्या पेढ्याची, तर मी तो पेढा आत्ता खाऊन घेतो असं मी ठरवलं. आणि तो पेढा मी खाल्ला. त्याच्यानंतर मग असं झालं की नंतर मी असंच जात होतो. आजोबांना पण डायबिटीज आहे आणि दोन्ही आजोबांना डायबिटीज आहेत.
त्यामुळं दोघांचे पण पेढे माझ्याकडेच येणार आहेत त्यामुळं मग ते 2 पेढे पण गेले. आजी तसा तिचा अर्धा पेढा मलाच देत असते, तोही गेला. त्याच्यानंतर मग घरातल्या अशाच 3-4 जणांना की ज्यांना गोड खायला आवडत नाही त्यांचेही पेढे गेले. नंतर मग मी घरी पोचलो आणि आईच्या हातात तो पेढ्याचा बॉक्स दिला. पेढ्याचा बॉक्स तिने उघडला. काय रे बाबा, एकच पेढा आहे आणि तोही अर्धा आहे. तर हे पेढे सगळे गायब कसे झाले? तर मी त्यातला एक अर्धा पेढा उचलला, प्रात्यक्षिक दाखवलं आणि नंतर तिनं असा गेला. नंतर असा गेला. आणि नंतर मग तिनं मला एकही काम सांगितलं नाही त्या म्हणजे असलं काहीतरी की काहीतरी. तुम्ही आमच्या सातारले, आम्ही तुम्हाला गच्चून कंदी पेढे खायला घालू. आज वाढदिवस आहे तुमचा, वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे टाळ्या वाजवा की. ठीक आहे, मस्त. तुम्ही या कधी सातारला किंवा आम्ही घेऊन येऊ पेढे 100%. अजून आंदोलन कुठे? द्या. कशाबद्दल होतं आंदोलन? हॅलो. हा, ते ऍक्च्युली ते हुशार मुलगा नसतो का, तो सरांना सांगतो की असं चाललंय. नाही म्हणजे तास संपला तरी सांगतो काल अभ्यास सांगितला होता. ती दुश्मन असते भयानक, आणि तो सापडला होता. त्याच्यामुळे मग म्हणजे काय विषय झालता की म्हणजे नवीनच रुटीन नुसार बसवतात ना, ती नवीन रुटीन पाडलं होतं आणि तो माझ्या मागं बसायला होता. तर मग एक दिवस सुट्टी आली, तर मग माझं म्हणणं, आणि त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी सुट्टी होती त्या दिवशी मी 1 नंबर बसणार होतो. तर तो म्हणला आता तू सुट्टी गेली, तू 2 नंबरच्या बेंचवर बसायचं. मग मी म्हणलं तसं कसं काय, बरोबर नाही, म्हणजे सुट्टी आली म्हणजे मी 1 नंबर बसायला पाहिजे होतं ना. म्हणजे असं बसवत जायचे. मग सुट्टी आली म्हणलं मी पुढच्या दिवशी मी 1 नंबर पाहिजे होतो. आणि तो काय हीच करा, आणि तो फुल कॉन्फिडन्स मध्ये होता की सर मला काय म्हणणार नाही, म्हणजे नाही की ती जरा आथरो बिथरो टाईपची पोर. तुम्ही सोबर पांढरा रुमाल असणारे, सात्विक. त्या फुल त्याचे वडील दोन्ही आई वडील डॉक्टर होते, म्हणजे समजून घ्या तो एकदमच फुल कॉन्फिडन्स मध्ये की. आणि मी असं होतो की वर्गात म्हणजे एकदा विषय झाला की मी शाळेतच गेलो नव्हतो, मॅटर मध्ये माझं नाव होतं. बिल तुमच्यावर फाटलं म्हणजे शाळेत न जाता तूच केलंय म्हणजे? मलाच म्हणले. कळलं, तुझा ओरा कळला मला. तर मग सीन काय झाला सर, मग मी ती प्रार्थनेच्या आधीचा विषय झाला हो. मग प्रार्थनेला आमची प्रार्थना शाळेतच व्हायची, पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे. मग मी काय केलं, बेंचच्या पुढे दप्तर खाली टाकलं आणि खाली बसलो डायरेक्ट. म्हणजे पहिल्या फरशी बी नव्हती, कोबाच होता, कोब्यावर. मग ती विषय आज झाला की सर आले शाळेत, आणि ते सरचा किस्सा असा होता की सरचे प्रायव्हेट क्लास होते आणि मी सरचा क्लास सोडून 1.5 किलोमीटर दुसऱ्या लांब शाळेत जायचो, त्यामुळे ती सर आधीच माझ्या होता आपल्याला असायचं. तर सर म्हणले, सरांना बी कळा ना आता काय करावं, कारण मी त्याला मारलं बिरलं तर काय नव्हतं, नाही मारायचं बिरायचं मी, पण मारलं बिरलं काय नव्हतं, मी जरा शांततेत घेतलं होतं. तर सरांनी काय केलं, वर्गात म्हणले आपण हे घेऊ, मतदान घेऊ की तू कोणाला बरोबर वाटतोय आणि ह्यो कोणाला बरोबर वाटतोय. ह्या गोष्टीसाठी मतदान घेतलंय? मतदान म्हणजे हात वर करायचा होता, फक्त हात वर करायचा. तर आता 10वीचं वर्ष आणि ती 20-20 मार्क सरकड, कोणाची म्हणजे सगळ्यांचीच फाटायची ना, कोण सरच्या विरोधात कसं जायचं. तर माझा जसं तुमचा पाणी आहे तसा माझा निर्णय आहे. तर सरांनी विचारलं की ह्यो कोणाला बरोबर वाटतोय, तर एकट्या निर्यानेच हात वर केला. आणि खोट्यांच्या गर्दीत निर्या पाहिजे बरं का आयुष्यात, लक्षात घ्या. तर म्हणजे आता आम्ही गेली, म्हणजे आमची दोस्ती कशी सुरू झाली ती माहितीये का, त्याने माझ्या नाकावर बुक्की आणली होती. टॉक्सिक लव असतं. म्हणजे त्या पण आता गेली आम्ही जवळजवळ 12 वर्ष एकत्र आहेत. आणि म्हणजे 1-2 मिनिटं घेतो सगळ्यांचे, वडिलांचा विषय निघला होता. आणि म्हणजे मॅटरला एंड करा की आंदोलन म्हणला तुम्ही. मग ती काय ती आंदोलन गेलं ना विरोधात, शेवटच्या बेंचवर जाऊन बसावं लागलंय. काय आपल्यासारख्याच हेच आहे. तू लहान आहे का मोठा आहे? मी मोठा आहे. मग आपल्यासारख्याच असं. एक 2 मिनिटं घेतो की मी प्रोफेशनली म्हणजे क्रिकेट खेळतो. तर एक क्रिकेटर म्हणजे खेळाडूचं दुःख म्हणजे सगळ्यांपेक्षाच वेगळं असतं.
तर माझ्या आयुष्यात काय झालं की मी कर्जत म्हणजे दुष्काळी भागातून येतो, नगर जिल्हा आमचा. तर तिथं कुठलीच फॅसिलिटी नव्हती. म्हणजे एक माझ्या क्रिकेटची सुरुवात आज झाली. मी आधी बॅट्समन होतो. माझ्या पप्पांनी सांगितलं, म्हणजे माझे पप्पा आर्मीत आहेत. तर पप्पा आले ते 2 महिन्यात आणि मी ठरवलं होतं की मला म्हणजे हे करायचंय. एक वयाच्या 14व्या वर्षी मी ठरवलं होतं की. तर माझे पप्पा मला म्हणले होते की बाबा हे किट वगैरे लय महाग आहे, आपल्याला काय परवडणार नाही. एक 15 मिनिटं थांबून मी डिसिजन घेतला होता की मी बॉलर बनतो. बॉलरला फक्त बुटच लागतो. हा, मग मी माझं डिसिजन बदललं. ऐगो, हा, परिस्थितीनुसार ठरवलं तू? हा, लगेच म्हणलं बॉलर बनतो, काय प्रॉब्लेम नाही. हा, मग तिथून म्हणजे बराच संघर्ष केला. म्हणजे मी ते सक्सेस स्टोरी नंतर सांगतो की म्हणजे बऱ्याच गोष्टी केल्या, पण कधी सोडलं नाही. मग तसं सुरू होतं. पप्पा घरचे सपोर्ट, माझे पप्पा एवढंच म्हणायचे की माझं काहीतरी करण, म्हणजे काही बोलतच नव्हते, रिॲक्शनच देत नव्हते, कुठलीच काहीच विषयच नव्हता होत. तर मग तसं झालं. मग फायनली त्यांनी मला 1.5-2 वर्ष दिले. माझी आई इकडे ट्रान्सफर झाली पुण्यात, मी कॉलेजला होतो 2 वर्ष. मग मला जरा मेडिकल इश्यू आला, म्हणजे मॅचेसमध्ये उलट्या वगैरे झालेल्या. तर माझी आई माझ्या डाएटसाठी इकडं शिफ्ट झालं. मग माझं सगळं व्यवस्थित सुरू होतं, नाही का, फिटनेस प्रॅक्टिस वगैरे मागच्या वर्षी. आणि मी पण खुश होतो, म्हणजे आपल्याला जे आवडतं ते करायला भेटलं माणूस खुश राहतो. बरोबर, सगळं खुश होतो. अचानक 7 फेब्रुवारीला मला इंजुरी झाली. म्हणजे माझं ग्रोईंग दुखायला लागलं अचानकच. म्हणजे मॅच मध्ये थोडं हे झालं, डिहायड्रेशनमुळं सगळं झालं. आणि म्हणजे तुम्ही विचारलं ना लास्ट टाइम कधी रडला, मी सहसा रडत नाही, पण मी एकटाच रडतो. मला असं मी जास्त हे होत नाही, मी एकट्यात रडलो. आणि जवळजवळ 7 महिने म्हणजे एक पिरियड असतो, म्हणजे बऱ्याच लोक, आता किती जणांना रिलेट होईल माहित नाही, पण एक पीक असतो बॉलरचा की नाही का, त्याला पाहिजे तिथं बॉल पडतो, यॉर्कर म्हणला यॉर्कर, व्हॉट एव्हर काही असं, की एक फेज असतो. आणि तिथून तुम्हाला कळतं की बाबा मी 2 महिन्यात इथं असेल, 3 महिन्यात इथं असेल, असं असेल तसं असेल. आणि ती इंजुरी झाली ना, मी एकदमच एकटाच पडलो. आणि घरच्यांना कुणीच रिलेट करू शकत नाही, कारण हे प्रोफेशन पूर्ण वेगळे, कुणाला काही डिटेलमध्ये सांगू शकत नाही. आणि काही लोकांना असं पाहिजे असतं की आम्ही सांगत होतो तुला की नको करू. पण आणि हे मला माहिती, आणि मी लहानपणापासून, म्हणजे हे प्रोफेशन म्हणलं की माणसाला एकटं जगणं शिकणं, ही मी लय खूप लहानपणापासून रिअलाइज केलं की हे प्रोफेशन मध्ये जायचं तर तुला एकट्यालाच लढावं लागेल. तर मग असं झालं. मग मला पहिलं थँक्यू बोलायचं की माझे जे डॉक्टर होते, मी खूप, म्हणजे माझे वडील आर्मीत असल्यामुळे मी आर्मी MBBS कन्सल्ट केले, सगळं केलं 7 महिने. आमच्या गावचे मयूर डॉक्टर आहेत, मयूर नेटके म्हणून, त्यांनी मला 15 दिवस कन्सल्ट केलं. आणि फक्त 15 दिवसात फक्त त्यांनी मला मेंटली एवढं व्यवस्थित ट्रीट केलं की 15 दिवसात मी रिकवर झालो आणि ऑन द फील्ड होतो. बेस्ट. त्याच्यानंतर ते तुम्ही म्हणता ना की जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी जुळून येतात ना, असं तर हे खूप बोलणं खूप महत्वाचं आहे. की माझ्या आयुष्यात आता सध्या पुण्याचा टॉपचे 2-3 जे ऑलराऊंडर येतात, तर शुभम शेळकेचं नाव येतं. त्या माणसाने, म्हणजे मी त्याला कधी पुरुष बोलतच नाही एखादा, पण मी त्याला आज स्पेशली थँक्यू बोलतो की त्याच्यामुळे मी आज आहे ना, मला एवढं कळलं की आज माझं पाय जरी मोडून परत हातात आला तरी मी परत उभा राहणार. कारण त्याने मला सांगितलं, त्याने सहज बोलता बोलता सांगितलं, म्हणलं मी 6 महिने दारूच्या दुकानावर कामाला होतो, पण मी कधी माझ्या घरच्यांना सांगितलं नाही. मग त्या गोष्टीतून, आणि त्याने मला इतकं, म्हणजे आज पण माझ्या टेक्निक इतक्या, म्हणजे सर मी अजून अकॅडमी लावली नाही तरी मी बऱ्यापैकी चांगल्या लेवलला खेळतो, सगळं व्यवस्थित. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर, माझे पप्पा आर्मीत आहेत, मला माझ्या पप्पांचा सहवास खूप कमी लागतो. आणि माझी आई जरा ओव्हर थिंकर आहे, तर मग तिला काय होतं की बाबा, ती चिडचिड होती तिची की बाकी सगळे पोर आता ग्रॅज्युएट झाले, नोकरीला लागले, माझं पोराचं काय होणार. तर माझ्या पप्पा मला कधीच काय बोलत नाही. माझ्या पप्पा फक्त माझ्या आईला सांगतात की माझ्या पोरावर विश्वास आहे, माझे पोरग काही ना काही करेल. त्यामुळे माझ्या पप्पांना मला एक थँक्यू बोलायचं. किती रिलेटेबल आहे बघा. नितीश कुमार रेड्डी माहिती आहे तुम्हाला, 100 मारली. त्याच्या वडिलांना फॉरेनमध्ये जायची काहीतरी ऑफर आली, त्यांनी जॉब सोडला आणि त्याच्या आईनं धुणंभांडी करून त्याला इथपर्यंत पोहोचवलं. सो क्रिकेटर होणं सोपं आहे ज्यांना वाटतंय. सो ती ही खरी कहाणी. एका फॅमिलीचा पूर्ण सॅक्रिफाईस असतो, तेव्हा असा पूर्ण क्रिकेटर होतो. खूप खूप थँक्यू. येस, ओके. इमोशनल नकोच आहे मला, परत सांगतो, कारण लय डेंजर. फनी आयो फनी थांबा, त्यांच्याकडे द्या पहिलं. ती लॉबी लय डेंजर आहे, ते सुरुवातीने घ्या. खोटं वाटणार आहे असं आहे म्हणजे डेंजर आहे. हा, नमस्कार, मी धनंजय जाधव, मी यांच्याच गावचा आहे. म्हणजे आमच्या दोघांचा तालुका एकच येतो. गाव कुठलं? आर्वी. हा. थोडंसं धडधड वाढलेली आहे. हा, नाही काय नाही, मी माझ्या बोला, काय विषय नाही. लहानपणापासून म्हणजे माझा सकाळी उठल्यावर एकच जॉब असायचा.
गुरं घेऊन जायचं गुरं मसरं घेऊन जायचं आपल्या सातारी भाषेत. मग रोजचं तेच माझं ठरलेलं काम असायचं. आणि ठरलेलं काम असायचं आपलं. एक दिवस असं आलं, गुरं घेऊन निघालो, आपलं चाराय निघालो, एक संडे होता, निघालो चाराय निघालो. आणि वडिलांनी काय केलं होतं, एक 2-3 दिवस अगोदर म्हशी शेपटे भातारली होती. भातारली तुम्हाला माहिती आहे ना? माहिती शेविंग केलं. हा इन शॉर्ट शेविंग, वॅक्स वॅक्स पुण्याच्या भाषेत वॅक्स केलं होतं. मग 2-3 दिवस केल्यामुळे थोडं एवढी केस वाढली होती म्हशीची शेपटीची. आणि दोन्ही सोबत म्हशी चालल्या होत्या, उन्हाळा पण अंगात. मग मी काय केलं, त्या दोन्ही म्हशींची शेपटीला एकामेकाला बांधली. बांधली आणि काय झालं, याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा मग ती गोट्यात केलं होतं. एकामेकीला बांधायची आणि आपल्या मनात सुटून जायचे. त्यावेळी केस वाढलेली असायची. आता थोडेसे तेलकट केस असतात त्यामुळे ते निघून जायचं. एक दिवस असं झालं की दोन्ही सोबत म्हशी चालल्या, त्या डोक्यात काहीतरी आतरंगी विचार, दोन्हीची सोबत केस बांधली, म्हणजे सॉरी शेपूट बांधली. आणि ती झाली टाईट. आता करायचं काय, आता निघालोय आणि कळलं झाले काय करायचं. हे गोट्यात झालं? गोट्यात नाही, रानात घेऊन निघालो सोबत. कारण कोणच नाही, मागं बघतो कोण नाही, पुढं पण बघतो कोण नाही. तर करायचं तर काय. मग शेवटी माझ्यासोबत एक म्हणजे मागच्या गावातला एक म्हणजे थोडंसं डोक्यापर्यंत आलाच माणूस होता. तो घेऊन आता शेळी निघाला घेऊन. मी त्याला म्हणलं दोरी दे, असं केलं त्याने मला, आणि तो गेला निघून. आता करू काय, मी काय केलं, गळ्यात होता एवढा टावेल, तो दोन्ही म्हशींची तोंड एकामेकीला बांधले. ते म्हशी काय करायच्या, मग मागणं असं वाढायच्या एकामेकीला. आता करू काय, आता डोळ्यातनं पाणी यायला लागलं. घरी मला त्या मच्छरांचं काय होईल त्याची मला भीती नाही. घरी गेलो मार किस्ता, घरी गेलो म्हातारा किस्त मारेल ह्याची पहिली भीती. आता करू काय आईच्या गावात म्हणलं आता ही टेन्शन मोठं. घरी गेलो, सातारा नॉर्मल आहे आमच्यासाठी. आईला घरी गेलो तर गुरागत मार आहे. पहिल्यांदा बापाची भीती, आता किस्ता मार पडते. आणि गावात गेलो काय होईल ती वेगळी भीती. मग सगळं झालं. मग गावातून 2-4 बायका आल्या. मग त्यांनी आले काचोटा खाऊन बांधायला लागल्या. आल्या की तिसनी काय शेपट सुटणं झालाय. मग तिने जाऊन सांगितलं पुढं. 4-5 गावातली माणसं आली, 4 गाड्या आल्या. ती मसरं एकमेकीला बांधली, शेपट सोडवाय सांस एवढं टाईट झालं होतं, म्हणजे लिटरली त्यातनं थोडं ब्लिडिंग येत होतं. मग असं झालं. आणि मी बघतो की गंमत, मी असा बसलोय, 2 मिनिट दाखवतो. असा बसलोय. मी सगळी गंमत बघतोय त्यांची. हे करते ते काय सगळी गंमत बघतोय. मी म्हणलं आता त्यातनं बेकान डायलॉग काय मारला, नाव घे. आपल्याकडे म्हणतात ना नाव घ्या. लग्न झाल्यावर गाठ सोडायच्या वेळी नाव घेतात, गाठ सोडतात. क्लिअर झालं. हे झालं. दिवस गेला, अख्खा दिवस गेला. संध्याकाळी असतो टेन्शन मला काहीच नाही. पण मी गावात पोहोचायचे तर सगळ्या गावात बातमी पसरलेली. आमच्या गावाला मोठी इशे. आता ते दोघं माझे क्लासमेट आहेत दोघं. त्यांना माहित आहे किस्सा. आता तो माझा किस्सा तो सांगणार होता, फक्त वाढवून सांगणार होता, म्हणून मी आलो. बरं केलं. आलो गावात आणि घरी बसलोय. तेव्हा काय 2 खोलीचं घर आपलं. वडील आले, कुठाय गाबड. आई म्हणली पोरका तिकडे बसला, त्याला काय बोल नका. आई म्हणली त्याला लय मारलाय मी. मला मारलं तर आई काहीच नाही. आलं हुडाकलं कुठे ती बसले अंधारात. मी जाऊन कुठे गेलो नाही, काय नाही. मला म्हणते ते गाबड्याला इशीत पाठवू नको, मला तोंड दाखवायची जागा ठेवली नाही. मी नंतर म्हणलं थोड्या दिवसानं, आईला आपलीच मसरं, मी शिफ्टची गाठी मारली, मी काय ह्यात काय लाजायचे, तो आपलीच मसरं आहेत या. पण हे कुठं माहित आहे की त्या मसरांना किती त्रास झाला असं, आपल्याला किती मार पडणार ह्याची भीती मोठी. हा आपला किस्सा थोडा सुटली का नाही. गाठ सुटली की, पण मसरांना त्रास झाला ही गोष्ट मोठी. थँक्यू सो मच. आणि पुढचा किस्सा, त्यानंतर गेलो 11वीला. 11वीला गेलो, मस्तीमध्ये पोरांच्या बरोबर माझा मोडला पाय. पोरांच्या बरोबर मस्तीत पाय मोडला. मस्तीत म्हणजे काय. म्हणजे असं एकामेकाला पकडतो आपण, खाली पाडाकडे असं चाललेलं असतंच की. आणि माझा पाय मोडला. झालं, दवाखान्यात गेलो, तिथं आले वडील, सगळं झालं. होते मायपाशी बसले. आता पैशाचे प्रॉब्लेम. वडिलांनी काय केलं, त्यासाठी म्हस विकली. ज्या म्हशी शेपटीची गाठ मारली होती तीच म्हस विकली. मला नंतर महिन्याभरानं सगळं बरं झालं. मला म्हणते ते गाबड्यानं म्हस खाल्ली. आमच्याकडे लय चालतं असलं म्हणजे. हे असलं आमचं किस्सं. 12वी झाली. 12वी झाल्यानंतर इथं पुण्यात इंटरव्ह्यूला घरची परिस्थिती नव्हती शिकायची पुढं. आम्ही 3 तो 1, 2, 3 आम्ही आलो पुण्यात. कारण का बार पुण्यात आलो आम्ही, कारण ॲडमिशन घेतलं. परिस्थिती नसल्यावर ते ॲडमिशन कॅन्सल केलं.
मग पुन्हा आलो 12वीत, मग कॉल सेंटरमध्ये काम करायचं. दुसरी मग नाही निसली. नाही 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 तर ते नाही पुढं, कारण 4च म्हशी होत्या इकणार किस्त्या. हा मग आपण गावातली पोरं इंटरव्ह्यू घेतोय आणि व्हॉट इज युअर नेम, मी सांगितलं माय नेम असं असं, आय हॅव कम्प्लीटेड 12वी. उठ बाहेर हो. पहिला बाहेर हो म्हणली तू. मी म्हणलं नंतर आयला अशी का म्हणते ही, म्हणजे अरे म्हणलं तू कुठं आलाय तुला कळतंय का काय. म्हणजे आपलं इंग्लिश, आपलं अशी इंग्लिशची बोंब मराठी इंग्लिशची शाळा नाही शिकला पण आयुष्यात शिकलाय की आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. आता मी IT इंजिनियर म्हणून काम करतो पुण्यात. IT इंजिनियर म्हणून काम करतो. वा, डॉईच बँकमध्ये आहे मी. वा मस्त. हे माझा असा किस्सा होता. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके, भारी वातावरणच लाईट केलं. मस्त लाव, माणसांनी तर्क लावला तिकडे, म्हणले दुसरी पण मी शिकली काय म्हणून. आहे का कोण अजून? हा, फनी गाडीतलं पेट्रोल काढलं होतं सरांच्या. हा, अशी काय वेळ आली तुमच्यावर पेट्रोल सराच्याच गाडीतलं काढलं? मेलिगो हड झालता. हा, मेलिगो. मग का किस्सा मेलिगो हार्ड झालता. ओके. हा, किस्सा काय झाला की आम्ही म्हणजे ह्यांनी एकदा नाव घेतलं नवोदय विद्यालय, तेव्हा सांगणार होतो पण तर नवोदयला होतो आम्ही, तर हॉस्टेलमध्ये सगळे, आणि आम्हाला पाण्याची टंचाई होती, तर होळी खेळायला परमिशन नव्हती. आम्ही पाणी वाया घालू वगैरे म्हणून. पण आम्ही रिटर्न आलो, म्हणजे स्टडी असते त्या स्टडीवरून रिटर्न आलो, बघितलं तर आमचे शिक्षक लोक होळी खेळत आहेत. ते आम्हाला बघवलं नाही. तुमच्याच पुढे खेळत होते. हा, मग आम्हाला बघवलं नाही, तर मग आम्ही पण सुरू झालो होळी खेळायला. आता त्यावेळेस आमच्याकडे ऐन टायमिंगला कलर नव्हते, तर आम्ही तिथं एकतर आदल्या दिवशी ती होळी जाळलेली त्याची राख होती, प्लस पुन्हा नंतर मग तिथं छोटंसं स्टोअर होतं, तर तिथं ते कपडे व्हाईट करण्यासाठी नीळ असते. तिथं जेवढ्या होते तेवढे सगळे घेऊन आलो. नीळ, अजून बूट पॉलिशची चेरी. बर, वंगन बिंगन काय राहिले? जे भेटेल त्यांनी होळी खेळलो. आणि अख्खं पूर्ण हॉस्टेल खराब, पूर्ण सगळं इतके बेकार. बॉईज हॉस्टेलला कोणाला कंट्रोल नाही. आणि नेमके त्यावेळेस प्रिन्सिपल नव्हते, आणि जे सिनियर मोस्ट होते त्यांच्याकडे चार्ज होता. त्यांनी बघितलं आमची होळी, त्यांनी जी बघितली त्यांनी काठी काढली, इतके मारले सगळे गाडीवर. म्हणजे अख्खा कॅम्पस होता ना, गाडीवर फिरायचे, जिथं जो भेटेल तिथं त्याला मारायचे. बेकार. मला मारलं होतं तर हा हंगटा डबल झाला होता जवळपास. इतका सुजला होता काळण्या. मग ते एवढंच मारलं त्यांनी. नंतर पुढे मग ते एवढं हे झालं, मग सगळ्यांना असं एवढं का मारायचं हे असं, त्याच्यामुळे मग हे झालं. तर नंतर मग पुढे 3 अटेम्प्ट झाले होते, पण तो पहिल्या अटेम्प्ट मध्ये गेले काहीतरी हवा काढाय बघितलं चाकाची, पण ते काही घेऊन गेलं तर ते, म्हणजे माझा किस्सा नाही, मित्राचा आहे, कर्कडे घेऊन आलो पण त्यांनी सक्सेस काय झालं नाही. नंतर सेकंड टाइम रात्री गेले, नळी जे आपली पेट्रोलची जुनी गाडी होती ती नळी काढायला ट्राय केलं, पण त्यावेळेस सक्सेस नाही झालं. नंतर परत तिसऱ्यांदा गेले, त्यावेळेस पूर्ण नळी निघली, पेट्रोल सगळं गेलं. जेवढं रिझर्वला असेल तेवढ्यापर्यंत गाडी बाहेर गेली, कॅम्पसच्या बाहेर गेली की बाहेर बंद पडली. रिटर्न आले. रिटर्न मग सर ढकलत आले होते, आणि ढकलताना तिथं गर्ल्स हॉस्टेल, जिथं एंट्री होती का गेटची तिथंच गर्ल्स हॉस्टेल होतं. मग गर्ल्स हॉस्टेल जिथे थोडं चढ होतं तिथं जरा जास्त सरांना त्रास झाला किंवा ढकलायला प्रॉब्लेम झाला. मग सरांचं ते गर्ल्स हॉस्टेल समोरून हे त्यांना पण जरा खूप त्यांचा इगो हर्ट झाला जरा. आणि तुम्हाला हे रिव्हेंज भारी वाटला हा? नंतर मग पण रिव्हेंज आमच्यातलंच कोण काही समजलं नाही अजूनपर्यंत. आम्हाला समजलं नाही की कोणी दगाबाजी केली. म्हणजे पेट्रोल तो नव्हतं काढलं? नाही, मित्राचा किस्सा आहे. मग माहिती आहे तुला कोणी काढले? हो, आम्हाला सगळ्यांना माहित आहे, पण सरांना माहित नाही. सरांना माहित नव्हतं, पण सरांना जाऊन सांगितलं की यांनी असं केलंय. मग हे आम्हाला अजूनपर्यंत भेटलं नाही की कोणी सांगितलंय. कोणी सांगितलं. नंतर मग दुसऱ्या दिवशी तूच तर नाही सांगितलं. नाही, तो पण त्यात होता त्यामुळे सांगितलं. तर मग दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपल ते सर जवळपास सगळे आले, जे धो धुतले. नुसती हानलेली झालेत काय रे सगळी?
नाही, खरं तर जुना महाराज लक्षात राहतो जास्त करून. हा येस, तू जे एक गोष्ट बोलला ना ती त्या गोष्टीवर मला बोलायचं की मेल इगो नाही का, एक टॉक्सिक वेन नाही, वेगळ्या वेळेने सांगतो. मेल इगो एवढी फ्रॅजाईल गोष्ट आहे, तुम्ही त्याला फक्त म्हणा मी असतो तर ऐकून घेतलं, मी वय कोण मी असं होय, लई शहाणा तो सगळं बघ बर करून दाखव, ह्याच्यापेक्षा काही एका बापाच असतील तर करून दाखव, काय बी बोलत्यात. ह्यो हिथनं तिथं उडी मारायला तयार होतो, कॅनलमध्ये एवढीचं पाणी आहे, कॅनलमध्ये उडी मारायला तयार होतो, गाडी 120 वर. लय फ्रॅजाईल गोष्ट आहे, कुठलीही गोष्ट इगो घ्यायची. आणि मला एका गोष्टीचा एवढं सगळं ऐकून अभिमान वाटतो की बाबा आम्ही काय बी केलं पण सरांबर असला बदला नाही केला. आमच्या डेअरिंगच नव्हतं, कारण सर सोडा आमचा बाप्पानं साल्टच काढलं असतं, बेकार लय डेंजर होतं बाप. असे हे कोणीतरी अजून हातवर केलं होता. हां जा इकडं. ओके, सगळेजण पास्टचेच किस्से सांगतायत, मी आता प्रेझेंटचं सांगतो. माईक मी घेतलाय पण आता बोलणार आहे. बोला बोला. विषय असा आहे की ह्याच्यात आता म्हणजे स्टेजवर आहे ना, खूप आधी परफॉर्म करायचा, 2-2 हजार लोकांसमोर त्यानं भाषण वगैरे केलेले आहेत, पण बरेच दिवस झालं की सुटले सवय. आणि आता म्हणजे स्टेजवर येण्याचं तेवढं आता म्हणजे हे होत नाही डेअरिंग, तर आता ते द्यायची आहे. पण त्याच्यासाठी एक मजेचा पार्ट म्हणून मी त्याला इथं घेऊन आलो होतो. जाणून बुजून तो मागं बसणार होता, त्याला म्हणलं समोरच बसायचंय, त्याला माहित नव्हतं पुढं काय होणार आहे. हे होणार आहे आता हे आवर येतो तुला का 2-2 हजार लोकांपुढे भाषण दिले तू, काय पाहिजे दोस्त असा पाहिजे बरं का. सांगितलं बी नाही आज तुझ्या बरं काय करणार आहे, हिथं घेऊन आला चल भाषण दे. काय मग 2 वाक्य बोलली तरी चालते आम्हाला. हॅलो, नमस्कार. पाणी बोल. लईच थरथर कापते. पहिली गोष्ट, त्याचं नाव शंतनू आहे, तो माझा मित्र आहे, खूपच चांगला, कळलंच असं. आणि दुसरी गोष्ट, दादा मला म्हणजे मी 11वी-12वीत असताना भाषण वगैरे केले होते माझ्या वडिलांच्या धाकानी, की मी कधी शाळेत काही करू शकलो नव्हतो. मग त्यांना वाटत होतं की यार सगळे मुलं एवढं करतात, 90% पुढे मार्क वगैरे पडतात, तुझं काहीच नाहीये. म्हटलं काहीतरी करून, माझे वडील वारकरी संप्रदायामध्ये असतो, त्यांना आवडतं, तर मग मी थोडंफार भाषण वगैरे करायचो. पण ते नंतर सुटलं. पण मला गोष्टी ऐकायला खूप आवडतात आणि सांगायला पण आवडतात, पण स्टेजवर नाही, असं मित्रांमध्ये ग्रुपमध्ये. आणि तो मला म्हणलं की अरे, म्हणजे त्यांनीच मला तुमच्याबद्दल इंट्रोड्यूस केलं की अरे म्हणे एक व्यक्ती जे तुझं स्वप्न जगतोय म्हणे, आणि तू पण मला असं वाटतं की तसं करावं. म्हटलं बघू आपण. त्याला आपण मी तिकीट काढले म्हणे, जाऊ म्हणे आपण. मग आलो आणि माझी अशी इच्छा होती की मी स्टोरी टेलिंग जे चालू करून ना, तुम्ही पण माझ्या याच्यामध्ये राहावं. 100% ऐकायला. तर त्याची स्टोरी सांग, त्याची सांग. त्याची नाही, ते तो माझी स्टोरी सांगतोय. म्हणजे आता मी काही दिवसापूर्वी, म्हणजे मी एकटाच जास्त फिरतो, कारण कोणी येत नाही, कारण यांना फक्त हॉटेलमध्ये जेवायलाच रेडी असतं ते. तर येस कंटिन्यू येस. एक स्टोरी आहे, सांगू का, म्हणजे घडलेली घटना आहे, थोडी हॉरर प्लस कॉमेडी आहे. लाईट ऑन आहेत त्यामुळे माझी काय. बोला. तर झालेलं काय की त्याच्या आधी सांगतो की मी माझ्या वडिलांना तुमचा व्हिडिओ दाखवला होता. वडिलांना म्हणलं की हा व्यक्ती असं यांनी मुलांना आणि बापांना एकमेकांना मिठ्या मारायला सांगितलं. वडील म्हणलं की बापन मुलाच्याच मारतायत का म्हणे. बरोबर. आणि मग मी त्यांना दाखवलं ना, आज थोड्या वेळपूर्वीच त्यांचा फोन आला. मी म्हणलं कार्यक्रमाला आलोय. म्हणलं कोणाच्या, म्हणलं त्या सौरभ, अरे भोसल्यांच्या सौरभांचं. म्हणलं तुम्ही अरे म्हणतो सगळे ओळखतात म्हणे असं त्याला मराठी माणसामध्ये. तर असं झालेलं की मी खूप ओव्हर थिंक करतो, खूप जास्त ओव्हर थिंकरच लय लांब जाते. मी ओव्हर थिंक करत होतो ना. असंच याच्यासारखाच एक माझा मित्र आहे, तो म्हणला की शिवम चल तुला मिसळ खाऊ घालतो. मग हॉटेलसाठी आपण सगळे रेडी होतो. म्हणलं ठीक आहे. म्हणलं कुठं जायचं, तेव्हा तो गावाकडे जायचं, एक मध्ये हॉटेल तुला खाऊ घालतो. गेलो, बसमध्ये बसलो. मला जेन्युइन त्याचं गाव नीट माहित नव्हतं. बसलो,
त्यांनी म्हणजे आम्ही रत्नागिरीच्या गाडीत बसलो. म्हणलं रत्नागिरीला कोणती मिसळवे? ते म्हणलं नाही चल तू. मग त्याच्यासोबत गेलो. गणपतीचे दिवस होते. ते म्हणलं चल तुला गणपती दाखवतो. आणि कोकणातला गणपती खरंच खूप सुंदर असतो. सगळ्यात बेस्ट. झालं काय की तो त्याचं काहीतरी काम होतं. मी त्याच्या घरी गेलेलो, थांबलेलो आणि ते सगळे त्यांच्या आणि तिथली एक गोष्ट मला आवडली की सगळे कुठं काय असं ना सगळे गावाला येणार तिथले लोक गणपतीच्या वेळेस. आणि ते लहान चिल्ले पिल्ले आलेले. मी खूप बोर होत होतो आणि टीव्ही चालू झाला ते त्याच्यावर छोटा भीम चालू. आणि म्हणलं यार काय करावं. मग ते 1-2 एपिसोड मी बघितलो. मी पण लय गुंग झालो छोटा भीम मध्ये. म्हणलं नाही हे चुकतंय आपलं, थोडं एज गॅप होतोय, बाहेर निघा. संध्याकाळ झालेली आणि मग मी काय केलं की आजूबाजूला कोणते ठिकाणं फिरण्यासारखे बघावं म्हणलं. बघितलं. मग मी त्या दादांकडून ते जे होते त्यांच्याकडून गाडी घेतली आणि मग मी निघालो स्कूटीवर. जवळजवळ 5च्या दरम्यान तिथे एक भार्गव परशुरामचं मंदिर आहे, मी ते पाहिलं. तिथून पुढे नाही हे चिपळूण जवळ रत्नागिरीमध्ये. तेच की लांजा गाव आहे. हा मला एवढं माहित नाही ते, म्हणजे गावाचं नाव नाही एवढं माहिती, पण चिपळूण जवळ होतं. तर मग मी बघितलं, थोडा अंधार व्हायला लागला. म्हणलं यार एक जुनं मंदिर आहे भैरवनाथ, आपण तिथे जाऊन बघून दर्शन घेऊन येऊ. आणि थोडासा पाऊस चालू झालेला. मग मी थांबलेलो. मला फोन आला त्या दादांचा की दादा अंधार होतोय म्हणे, तुम्ही लवकर या. तुमच्या म्हणजे बोलते मला तुमचे मित्र जे आहेत म्हणजे तो बोलन. म्हणलं नाही येतो म्हणलं काय त्याच्यात. मग थोडं पुढं थांबलो. पुन्हा त्यांचा फोन आला की म्हणे एक काम करा, काही जरी झालं ना रस्त्याच्या बाजूला थांबू नका, कोणी आवाज दिला तरी थांबू नका. मी म्हणलं ठीक आहे, पण जर मला इमर्जन्सी कॉल आला तर मग काय करायचं, म्हणजे नेचर्स कॉल. रस्त्याच्या मध्ये करा म्हणे, पण थांबू नका, नाहीतर कंट्रोल करा म्हणे. मला थोडंसं झालं गडबड. म्हणे काय नसते, आपण जाऊ म्हणलं. आणि दर्शनाला गेलो आणि त्या मंदिराच्या जवळजवळ 700-800 मीटर खूप पाणी साचलं होतं. म्हणलं स्कूटी आधीच वाजत होती खूप ती. म्हणलं काही प्रॉब्लेम आहे ना, आपण बाजून गाडी बाजूला लावली आणि चलत गेलो. आणि मी त्या मंदिरात गेलो आणि अंधार झाला होता भरपूर. जवळजवळ 8:30-9 वाजून गेले होते. आणि गाडीत डिक्कीत मोबाईल ठेवलेला मी. आणि डिक्कीत मोबाईल ठेवला. डिक्कीत मोबाईल ठेवलेला आणि मंदिरात एकच दादा होता, तो पण निघायला लागला. म्हणलं यार सगळं चाललंय, त्याला आपण यासोबत. मी त्याच्यासोबत निघलो. म्हणलं दादा माझी गाडी अशीच लावली, इथं पाणी साचलंय. त्याला हे काय म्हणे, वस्तीच्या पलीकडून एक रस्ता आहे, मी तुला दाखवतो, तू जा म्हणे तिथून. मग चालता आम्ही गप्पा मारायला लागलो. त्यांनी सांगितलं त्यांचं फुलाचं दुकान वगैरे ते त्याच्या वडिलांचं होतं, ते आलेले. मग मी त्यांना म्हणलं दादा मला आता फोन आला, मी ज्यांच्याकडे आलो ते म्हणे अरे असं आहे, रस्त्याच्या बाजूला काही थांबू नको, काही जर झालं तरी. ही काय भानगड आहे म्हणलं नेमकं. आम्ही दोघं रस्त्याने निवांत गप्पा मारत चाललेलो. तो म्हणला अरे इथे एक आहे म्हणे घडलेलं. आमच्याच एक कस्टमर होतं, त्यांचा भाऊ आलेला मुंबईवरून. तो भाऊ आलेला आणि तो रात्रीचा उतरला म्हणे ट्रॅव्हल्सवरून. आणि गावाच्या तर ते बाहेर टपरी वगैरे असते जे उतरतात. आणि ते उतरल्यावर त्याला एक माणूस दिसला. ते म्हणला काय पाहुणं लय दिवसांनी दिसला. त्याला वाटलं की असं बाबा कोणतरी आपल्या गावातला, आता एवढे दिवस शहरात राहतोय आपण. म्हणे कुठं चाललं, गावाकडे चाललो म्हणे. चला म्हणे माझा दादा येतोय म्हणे मला घ्यायला. ठीक आहे. मग हे दोघं रस्त्याने निघले, तो माणूस आणि तो भैया रस्त्याने निघले. आणि तो थोड्या वेळात म्हणायला लागला की चला लग्न करून सोबत. आता मोस्टली कसं असतं मुलांचं, एखादं म्हणलं ते लगेच सोबत येत. ते म्हणला की नाही दादा येईन म्हणे, मी थांबतो तुम्ही या, कारण अंधार आहे, अंधार रस्त्याने चाललोय आपण. ते म्हणलं ठीक आहे. तो माणूस जाऊन आला. पुन्हा 4-5 मिनिटं चालले. मग तो म्हणला की मला चक्कर येते म्हणे, आपण थोडं बसायचं बाजूला. म्हणलं बाजूलाच बसायचं काय म्हणतोय सारखं. नाही त्या स्टोरी बाजूलाच बसायचं काय म्हणतोय हा. मग काय आलं, तो म्हणला नाही म्हणे थांबा तुम्ही, माझा भाऊ येतोय, आपण पहिले तुम्हाला सोडतो म्हणे ट्रिप्स जाऊ आणि मग मी जातो म्हणे. तो माणूस असा अंधारात गेला आणि असं दिसेन असं झालं. ते म्हणलं ह्या वेळेस वाचला, पुढच्या वेळेस वाचणार नाही. आता काय आलं, आम्ही नेमकं दोघं रस्त्याने चाललो. माझी फाटून आता ही ते नसावं, ही ती नसावं म्हणलं. आता काय करावं. मी म्हणलं आता मी निघतो. मी सणासण गेलो, गाडीवर बसलो, गाडी काढली. म्हणलं काहीतरी करावं लागेल. म्हणलं हनुमान चालीसा आठवण, मला हनुमान चालीसाच आठवण. आई म्हणती पाठ कर एवढं मला हनुमान चालीसा. म्हणलं पॉझिटिव्ह काहीतरी गाणं ऐकू, काहीतरी पॉझिटिव्ह आठवू. मला सगळे दिले मुश्किला हमारे याद आणि अर्जित दादाच आठवतोय. म्हणलं अरे एकदा तरी पॉझिटिव्ह गाणं ऐकायला पाहिजे होतं. मला जे शेवटी गाणं आठवलं ते मीच माझं हसायला लागलो. म्हणलं हे जर मी म्हणलो ना भूत म्हणून की आपली कॅटेगरी बिघडवायची नाही आपल्याला. मला गाणं कोणतं आठवलं माहिती का, छोटा भीम. आणि पुढं असं झालं की मी हसायला लागलो जोरजोरात. आणि समोर अंधारात 2 जण गाडीवर चालले होते. त्यांना वाटलं की काहीतरी मागून आलं, ते अजून पाहायला लागले. मल्टिवर्स. तर थोडक्यात सगळं असं घडलं होतं. ही एक माझी छोटीशी स्टोरी. जमतंय का स्टोरी टेलिंग? थँक्यू. केलं पाहिजे गाड्या, केलं पाहिजे. कंटिन्यू. भारी. खूप खूप धन्यवाद तुझ्या स्टेजवर बोलवत. थँक्यू सो मच. थँक्यू. बेस्ट लक. थँक्यू. नाही देऊ शकतोस खाली तिथे. भारी सांगतोय की राव. सस्पेन्स कसला खतरनाक ठेवला त्यानं. मी तर 3-4 पॉसिबिलिटीज बघितल्या की जो हारवाला होता तोच भूतवाला आहे. नंतर मला असं वाटलं की कोणतरी ह्याला म्हणणार की आपण जाऊन येऊ.
म्हणजे सस्पेन्स बिल्ड लय जोरात केलता. म्हणजे तू कमी हॉरर होती म्हणून मी करू शकलो. मला बेकार भीती वाटते हॉरर बिरर. आपण जिंदगीत फुंक नावाचा एक पिक्चर आलता माहिती, हा फुंक नावाचा पिक्चर आलता. तेव्हा त्या पिक्चरवाल्यांनी एक पैज लावलेली की तो पिक्चर थिएटरमध्ये जायचा आणि एकट्यानं बघितलं तर त्या थिएटरचं पूर्ण पैसे तुम्हाला. आणि आम्ही कोरेगावच्या एका डॉक्टर्सला गेलतो, मेन मित्र, एकटं नव्हताच पण दोघं गेलतो. पहिल्या 10 मिनिटात मी बाहेर आलो, तो पूर्ण पिक्चर बसला. म्हणजे काय काय असतात ना कॅटेगरी माहिती की हॉरर पिक्चरच आवडतंय, त्याला दुसरं काहीच आवडत नाही. कारण त्याच्या हॉरर पिक्चरपेक्षा त्याची लाईफ हॉरर असते, त्याला ते काही वाटतच नसतंय. असतंय का नाही एखादं. मला ही कॅटेगरी हॉरर कसं आवडू शकतो माणसाला, ही जॉनर्स वेगळे मधनं येऊन बुवा करतंय. अरे तिथं सू होईल. आता तो सांगताना पण मी स्वतःला आधी बिल्ड केलं की सौर्या स्टेजवर आहेस, ती बाजू बाहेर नाही पडली पाहिजे. मला लय बेकार भीती वाटते. हा अजून अशा अशा कॅटेगरीचं कोण अजून. हा 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 हे ना शिवाजी महाराजांचे जवळपास 400 ते 500 पुस्तकं वाचलेले आहेत. वा. आणि त्याच्यावरच तो जो काय भाषण जे करायचं ना ते सगळे शिवाजी महाराजांवरचे होते मोस्टली. आणि तुझं प्लॉटिंग, तुझं स्टेलिंग गुंतवून ठेवणं खूप भारी आहे. तू कर, हे कंटिन्यू कर. आता काय करतोस तू. हां मास्टर कशामध्ये झाले. सोशलॉजी. अरे लोक तू किती भारी विषय शिकलाय आणि तू कर ना एक्सप्लोर ह्या गोष्टी. आज मिळेल स्टेज येईल मार्च महिन्यात. हे ओपन माईक वगैरेला सुरू कर जायला. ठीक आहे. आणि कधी दिसलं नाव तुझं. शिवम कानडे कारले. ओके. शिवम कधी दिसला कुठं परफॉर्मन्स वगैरे असेल तर जातो मी त्याच्या नक्की शोला. आणि कर बाबा नक्की कर. येस. एकदा कोकणाच्या ट्रिपचं सांगतो. अशा तू बऱ्याच ट्रिपा केल्या असतील, बऱ्याच वेळा यांनी खायला नेला असेल तो 100%. येस. हां कुणी हातवर केलं तरी मग तिथं. हां हां येते येते. पप्पा किस्सा सांगण्यात आता. तुम्ही सारखंच 90 90 90 सांगताय. 80चं पण काहीतरी घ्यायला पाहिजे होतं. हा 80ची लोक येतात ना, हे आमच्यासाठी खूप मोठा किस्सा आहे. मी त्याच्यातलाच आहे. हा येस येस. आता तुम्ही लोकांनी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पाहिलेत का नाही माहित नाही मला. फार कमी लोकांनी पाहिले असतील, काहींनी शटरचे पाहिले असतील. हो. तर शटरच्या टीव्ही सोबत त्यावेळेस अँटिना असायचा, जो की बिल्डिंगवर, कावलाच्या घरांवर, पत्र्याच्या चाळीत. येस. ॲल्युमिनियमचा. येस. तर नॉर्मली आमच्या घराशेजारी एक बिराड होतं. सोलापुरी. त्यांच्या घरात त्यांचा मुलगा एकटाच की जो 2 बहिणींनंतर होता आणि त्याला घरातली सगळी कामं करायला लागायची. घरात आई टेलर, वडील दुकानात कामाला. आणि घरात टीव्ही खराब झाला की गाण्याचं काम तेवढं अँटिना जाऊन रिपेअर करायचं वरती. दिशा द्यायची, आला का बघ म्हणायचं. आम्ही असं चौकात 2 जण उभं होतो. आणि मला जाणवलं की गाण्यावरती आहे. गाण्याला म्हणलं आता गाण्याला आवाज कसा द्यायचा. शेजारच्याला म्हणलं जरा गाण्याला आवाज दे बरं. तो म्हणला अरे नाही कोण नाही दिसत. मग त्याला म्हणलं देतो तू आवाज. गाण्याला आवाज दिला. ए गाण्या असा हातबीत करून गाण्याला जाणवलं आपल्याला कोणतरी वरतून हात देते, म्हणजे सॉरी खालनं. जसा गाण्याने बघितला, गाण्या जोराने हसला. मग ते शेजारच्याला कळलं हा गाण्यावर आहे बरं का, गाण्यावर आहे बरं का. अंधाऱ्या रात्री तो गाण्या कोणाला दिसलाच नाही, फक्त दात दिसले. तेव्हा कळलं की वर जाऊन अँटिना रिपेअर करतोय. गाण्या एवढा जोक डार्क होता हा. खतरनाक आहे बाबा. येस. तुम्ही जो फनी किस्सा घेतला ना, ही बारकी पोरं आवले पुढे गेल्यात. ते 80च आहे तेच. हे 2000 लय डेंजर आहेत. लास्ट 2 पाहिजेत मला, जे कोणाला एंड करायचं असेल तर. इन अ गुड मॅनर. कोण होतं. हात निम्म्यात असं करू नका रे पोरीनो. हितपर्यंत नाही तर मला वाटतं हातवरती करणारे परत असं करतात. येस. कोणाकडे माईक. हा लगेच दे. येस. मला निवांत निवांत. हा दादानं गुरांची जी गोष्ट सांगितली त्या गोष्टीवरून मला एक गोष्ट आठवली. मी 6वी किंवा 7वीत असेल. माझे 3 मित्र आणि मी, आम्ही असंच रात्री फिरायला जायचो. 12 12:30 वाजले असतील. रात्री 12:30. कारण की आमचा झोपायचा टायमिंग 2चा होता. बर.
आम्ही 12:30 वाजता फिरायला निघालो. 6वी 7वीत? हा 6वी 7वीत. घरचे आम्हाला रोज मारायचे आणि माझं फादर तर दार लावून द्यायचे आतून आणि मी मम्मीला सांगायचो का दुसरा दार उघडून सनेट ठेव, मी येतो रात्री. तर तसं झालं आणि आम्ही रस्त्यानं फिरायचो. म्हणजे आमचं चिमूर जे गाव आहे मोठं आहे, विदर्भातलं चिमूर माहिती येस. मोठं आहे, तर मोठं गाव आहे. तर त्या गावामध्ये गाढवं असायची. माझा मित्र एक म्हणतो गाढवावरती बसायचं आज, एक म्हणतो का नाही बसायचं. आणि दोघांची सहमती असली तर तिसरा काहीच करू शकत नाही. तर आम्ही दोघांनी गाढव पकडला आणि एक बसला आणि एकानं गाढव सोडला. तो गाढव जे त्याला घेऊन धावत गेला रात्री 12:30 वाजता. आणि त्याचं गुडघं म्हणजे टोंगडा काय कोपर कोपर आणि डोकं फुटलं. संध्याकाळी त्याच्या घरच्यांनी माझ्या घरी आले आणि दुसरा जो मित्र होता त्याच्या घरचे पण माझ्या घरी आले आणि माझ्या फादरनं वरनं हाणला आणि त्याच्या जी मम्मी असते त्याची त्या मम्मीनं पण मला मारला. त्याच्या मम्मीने का तू माझ्या मुलाला घेऊन का गेला. मग त्यामुळे आम्ही महिनाभर सोबत नव्हतो. त्याच्यानंतर परत मग आम्ही सोबत राहायला लागलो. पण सोबत आहे आता. परत नाही ना गाढव धरलं? नाही परत नाही. पण तू वोट का केलं गाढवाच्या बाजूनं? तू मार त्या एका वोट मुळे खाल्लाय. कुणाला वोट देतोय किती महत्वाचं आहे कळलं ना? बरोबर. ओके लास्ट त्यानंतर माझ्याकडेच आहे काहीतरी सांगायला तुम्हाला. द्या. गैरसमजवाल्या. मी तात्पुरता खुश झालतो आयला. नमस्कार सर. ॲक्च्युली झालं काय होतं की माझ्या पप्पांना आधीपासून वाटायचं की मी युनिफॉर्म घालावा, म्हणजे पोलीस Civil वगैरे services, हां yes. कोणत्या तरी सर्व्हिसमध्ये जॉईन व्हावं. तर असंच मला लहानपणी एखाद्या वेळेस ड्रेस असं घेतलेला होता. ते मी हमेशा घालून पप्पाला सांगायचे की पप्पा हे मी ड्रेसमध्ये चांगली दिसतीये. तर त्या टाइमला पप्पाने मला कराटेचे क्लासेस लावले. कराटेचे क्लासेस लावल्यानंतर असं रेग्युलर रोज जायला लागले. रोज पप्पा घ्यायला यायचे मला. त्या टाइमला पप्पाला लक्षात राहायचं की गेली मुलगी कराटे क्लासला, तिला घेऊन वापस यायचे. एके दिवशी असं झालं की पप्पा टीचर आहेत ऍक्च्युली माझे. तर बीडला ट्रेनिंगला गेले होते. वापस आले पप्पा थकून. पप्पाला काही लक्षात नाही, मम्मीला पण लक्षात नाही मी क्लासला गेलीये. रात्री मध्ये 8:30 वाजता क्लासहून वापस येते मी. तिथेच थांबली मी 9 वाजेपर्यंत. घरात कुणालाच लक्षात नाही पोरगी घरात नाहीये म्हणून. सगळे विसरून जेवण करून झोपी गेले. तुम्ही मोठे आहे का? मोठ्या बरं असंच होतं. मग नंतर शेजारचे काका आले, त्यांची पण मुलगी माझ्यासोबतच होती. मग आम्ही असंच सोबत आल्यास नंतर ते घरातून दरवाजा उघडल्यास नंतर पप्पा म्हणतात अरे बेटा तू बाहेरच होती. मला तर माहीतच नाही. पप्पा येऊन तसेच झोपी गेले. म्हणजे लिटरली त्यांना मी विसरून गेली. ते विसरले मी बाहेर म्हणून. सगळे जेवण करून एकदम झोपी गेले. आय कॅन फील युअर पेन. की जन्माला घातलेला व्यक्ती आपल्या घरात अजून आईऊन झोपला पण नाही हे माहित बी नाही घरातल्यांना. मग काय सॉरी बिरी म्हणली का नाही घरातले? नाही सॉरी नाहीत म्हणत. नाही ते नसतं कोणत्याच घरात नाही होत. लेकरांना सॉरी कधीच बोलले देत नाही. बरोबर मस्त. तुम्ही हसता खूप भारी. धन्यवाद. खरंच काय लोक हसतात लय भारी माहिती का? येस चलो अजून एक चान्स कोणाला तर. हा द्या. तिथं कोण आहे? कॉलेजमध्ये असताना मस्तीमध्ये मुलीच्या हाताला ब्लेड मारलं होतं. बेस्ट फ्रेंड होती ती. सांगू का? असंच मस्तीमध्ये तिने ब्लेड आणलं होतं. ती मला म्हटली तुझ्या हातावर मारून घे. मी मारलं, माझ्या हातावर लागलं नाही. तिला म्हटलं धारच नाही. ती म्हटली माझ्या हातावर मारलं. ओके फाटलं. पॉवर ऑफ लाईफ बॉय वर्सेस पॉवर ऑफ डव. मग ते आम्ही जाऊन समोरच कॉलेजच्या मेडिकल म्हटलं कुणाला सांगायला नको. ती पण म्हटली, तिची पण चूक होती ना. ती म्हटली आपण गपचूप जाऊ मेडिकल मध्ये, हाताला बँडेज लावून मी जाते घरी. ठीक आहे. आम्ही गेलो खाली पार्किंग मध्ये. पिऊन बसले होते. पिऊन काका शिपाय. त्यांनी बघितलं हातातनं रक्त येते. आम्ही गेलो मेडिकलला, हाताला बँडेज त्यांनी लावून आलो. आणि पिऊन काकांनी जाऊन HOD ला सांगितलं होतं.
आणि आम्ही कॉलेजमध्ये ह्याच्यावर टार्गेटवर काय झालं की नाव आमचंच आकाशने असं केलंय. मग मला HODनी तेव्हा 12वीचे फॉर्म भरत होते सगळे 12वीचे मुलं, आम्ही 11वीला होतो. तर मॅडम म्हटल्या की 12वीचे फॉर्म आपण उद्या भरू, पहिला ह्याची पोलीस कंप्लेंट करायची. आणि ती मुलगी म्हटली नाही मला पोलीस कंप्लेंट नाही करायची, चूक माझी आहे, दोघांची चूक आहे. पण त्या दिवशीपासून ती मुलगी माझ्याशी काय बोलली नाही, मी तिच्याशी बोलायला गेलो नाही. त्यानंतर आमचा कॉन्टॅक्टच नाही. तुमचं लग्न झालंय ना? माझं झालंय, तिचं नाही. तिला आता ब्लेड आणि पुरुषाच्या पासून लांब राहायची सवय लागली असेल. काय खेळ खेळले त्यांनी, माझ्या हातावर मारून बघ म्हणली. डेंजर आहे. थँक्यू. बागचं जवळजवळ पावणे 3 तास आपण बोलत होतो. ह्या स्पेशलची मज्जा हीच आहे. मी जेव्हा शो घेऊन येतो तेव्हा मला माहित असतं मी 3 तास हसवणार आहे, 90% हसवणार आहे, 10% विचार करायला लावणार आहे. मला माहित असतं स्टोरी काय आहे. पण जेव्हा ऑडियन्स येतं ते सगळं तुमच्या भरोश्यावर असतं. ऑडियन्स कसं येईल हे त्याच्यावर असतं. सकाळी जे ऑडियन्स होते 90% भाऊ तुम्ही बघावं एपिसोड आल्यावर. एकाची स्टोरी ऐकून दुसरा कॉम्यात, दुसऱ्याची ऐकून तिसरा कॉम्यात. ॲटलिस्ट आपल्याला बरीच लोक सापडली आज. बरोबर आहे की एकाच्या आईनं दुसऱ्या शाळेत घातलं. बरोबर आहे. एकानं म्हशीची शेपटी मारली, एकानं ब्लेड मारलंय, एकानं टावेल बांधलाय, एकानं कवलं काढल्यात. बरोबर आहे. पण दुसऱ्या पण बाजू आहेत की बाबा बापाला मिठी मारले, एकानं सांगितलं की बाबा वडला स्वतः शिकत इथपर्यंत आलेलो आहे. सो हा कार्यक्रमच स्टोरींचा आहे आणि स्टोरीज तुमच्या आहेत. हा कार्यक्रम कुठं घेऊन जायचा, किती दिवस घेऊन जायचा हे तुमच्यावरती आहे. प्रत्येक शो वेगळा असणार आहे, कारण प्रत्येक शोला ऑडियन्स वेगळा असणार आहे. वर्षामध्ये ॲटलिस्ट 3 ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल करायचा आमचा निर्धार आहे. 2024 एंड होते पण हा एपिसोड मार्चमध्ये येईल, म्हणून मी एक सांगतो की 2025 कडून जास्त ओझं देऊ नका, का अपेक्षा ठेवू नका. निवांत जगायचं, निवांत राहायचं. हे मी ठरवले, तुम्ही काय ठरवायचं हे तुमच्यावरती आहे. बरोबर आहे. दीदी हात वर करत होती असं काय तर. हां माईक. हां बोल. हां बोलू. हां बोल इकडे माझ्याकडे बघ, मम्मीकडून. हां मला युनिफॉर्म खूप आवडतो आणि मला फॅशनवालं बनायचं आहे आणि मला ड्रॉइंग पण खूप छान करायचं आहे. ड्रॉइंग पण करायचं आहे. दुसरं वाक्य काय बोलली? युनिफॉर्म आवडतो आणि मेकअप. पुकी अप्रूव्ड. मस्त. तुला मम्मी आवडतात का पप्पा आवडतात? हा ठीक आहे, पप्पा चाललेत. मम्मी का आवडते? मगाशी मी बघितलंय तुला. थांब. हा स्वयंपाक करते मम्मी. वा खतरनाक. मी पण मगाशी एक गोष्ट बघितली. मी तिथं उभा होतो ना तेव्हा पप्पा तुझे तुला भरवत होते, खायला चारत होते. हात पण तुझा पप्पांनी धुतला. मग पप्पा का आवडत नाही? हा तुझं नाव काय बाळा? नभा. नभा. अय गो कसलं भारी नाव आहे. मस्त. नभा किती वर्षाची आहे तू? 5. ओके ठीक आहे. तू स्कूलमध्ये जाते? आवडतं स्कूल? आवडतं स्कूल? नक्की? स्कूल बाबतीत काय आवडतं सगळ्यात जास्त? टीचर. वा. जी मुलं म्हणतात ना की मला स्कूल आवडतं आणि टीचरमुळे आवडतं, त्या सगळ्या शिक्षकांसाठी एकदा टाळ्या होते. ठीक आहे. नभा तुला आत्ता जे झालं ते सगळं कळलं? आवडलं? येणार पण ना तू? नक्की येणार? ह्या शोला कोण घेऊन आलं, मम्मी का पप्पा? नभा भयानक डिप्लोमॅटिक आहे. नभा खूप मॅच्युअर आहे. थँक्यू सो मच नभा, थँक्यू सो मच. मागचे 2.5 तास तुम्ही आम्हाला ऐकलेलं आहे. मला एंड करायचा आहे शो. मला शो एंड करायचा त्यामागे एक कारण आहे, कारण की एक जो सरप्राईज परफॉर्मन्स आहे त्याला तुमच्यापेक्षा जास्त मला तो अनुभवायची घाई आहे. त्याच्या आधी तुम्हाला मला फक्त एक गोष्ट सांगायची. ही सिरीज चालू करण्यामागचं कारण मला माहीत होतं. ही सिरीज कशी चालेल, कशी जाईल मला माहिती नव्हतं, कारण जेव्हा खूप सारे लोक इन्व्हॉल्व होतील ती हिट होईल याची गॅरंटी खूप कमी असते. अनस्क्रिप्टेड आहे हे सगळं.
ही खूप मोठी रिस्क असते. कुठला क्रिएटर एवढी रिस्क घेत नाही. ते फॉर्म भरायला होतात, तुम्हाला व्हिडिओ पाठवायला होतात, मग स्टेज देतात. मी तसं कधीच करणार नाही. तुम्ही इथे यायचं, स्टेजवरनं बोलायचं, तुम्ही भाषेची पातळी सांभाळायची, कॉन्टेंटची पातळी तुम्ही पण सांभाळायची, मी पण सांभाळणार. मराठी माणूस मोठा करू करू म्हणून चालत नाही, असं स्टेज शेअर करून करावं लागतं. ठीक आहे. सो हे होईल. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करणार, करत राहतोय. वय 29 आहे. जेवढे वर्ष माझ्याकडून होईल तेवढं करणार. आणि फॉर शुअर मी एक गोष्ट मागचे 3 वर्ष झालं बोलतोय की 2025 नंतर तुम्हाला कुणालाही सांगायला लागणार नाही कोण सौरभ भोसले. म्हणूनच पुढच्या स्पेशलचं नाव आहे कोण सौरभ भोसले. आय होप तुम्ही तुमच्या शहरामध्ये होणाऱ्या स्पेशल्सला याल आणि तुम्ही या स्पेशल्सला खूप खूप प्रेम द्याल. 16 मार्चला भेटूया. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. 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 जे सगळे व्यक्त झाले, जे सगळे पुढे येऊन बोलले, त्यांचे खूप खूप आभार. तुमच्यामुळे सगळं चालू आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.